आजच्या कार्यक्रमाचे वक्ते बिरसा क्रांती दलाचे संस्थापक आणि माझे सहकारी दशरथजी मडावी, या संपूर्ण अभियानाचे संयोजक सुरेशजी गुरमुरे, माझे पत्रकार मित्र विकासजी झाडे, डॉक्टर पारस शंभरकर, प्रशांत सपाटे, नथुजी मेश्राम, गंगाधरजी खेतकर, श्रीमती जयबुन्निसा शेख, श्रीमती दर्शनी धवड, श्रीमती तक्षशिला वाघमारे, प्रकाश वारे, सुरेश पवनीकर, सूरज इटनकर, मुकेश गायगवळी, प्रभाकरजी लांजेवार, ॲडव्होकेट्स समीक्षा, दादूजी गोखले, मोहन चिटुलकर, लोकेश पाटील, मनीष शिंगणे, राम मंगुरकर, हरिभाऊ पाथोडे, श्रीमती छायाताई सावरकर, सुनील बंजारी, राजू वानखेडे, राजू नाईक, सविता भुरे, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माजी नगरसेवक, पत्रकार मंडळी आणि स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण निर्भयपणे या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला मी सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझी दुसरी एक विनंती आहे की आपल्या सगळ्यांकडे एक अतिशय महत्त्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. त्याला मोबाईल असं म्हणतात. पुढच्या काही काळाकरता या मोबाईलला कृपया आपला नोकर बनवा. सायलेंट मोडवर टाका. कुणाचाही जर फोन आला तर त्याला SMS नी उत्तर द्या, फोनवर कृपया बोलू नका. तुम्ही जर फोनवर बोलायला लागला तर याचा अर्थ असा आहे, उंबरेडकर कार्यकर्त्यांनी त्या मेहनतीनं ही सभा आयोजित केलेली आहे. पोलिसांपासून सगळे याकरता प्रचंड मेहनत घेत आहेत. मीही मुंबईपासून गावोगाव हिंडत काही मांडण्याकरता तुमच्यापर्यंत येतो आहे आणि या सगळ्यांपेक्षा तुमचं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. तर एवढं महत्त्वाचं बोलणं तुम्ही एकट्याने का ऐकावं, त्या सभागृहाने का ऐकू नये, आणि म्हणून मी माईक त्या ठिकाणी पाठवेल. त्यामुळे कृपया आपण मोबाईलवर बोलू नये. मित्रांनो, आज या कार्यक्रमाला येण्याच्या आधी इथल्या DYSP पोलीस अधिकाऱ्यांनी मला एक नोटीस दिली, नम्रपणे बोलून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही ही नोटीस मला देता आहात, माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे, गेले 51 वर्ष मी बोलतो आहे. या 51 वर्षामध्ये माझ्या एकाही भाषणावर एकदाही पोलीस केस झालेली नाही. एकाही पोलीस स्टेशनमध्ये माझ्या भाषणावर आजपर्यंत FIR दाखल झालेला नाही. माझा ट्रॅक रेकॉर्ड असा असताना सुद्धा तुम्ही मला ही नोटीस का देता आहात? त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागलेली असल्यामुळे काही नियम आम्ही पाळतोय, त्यानुसार रुटीन मध्ये तुम्हाला ही नोटीस दिली जाते. मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला, म्हटलं या पद्धतीची नोटीस तुम्ही सगळ्यांना देता का? ते म्हणाले हो, सगळ्यांना देतो. मी म्हटलं जर उद्या या परिसरामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं भाषण झालं तर त्यांनाही नोटीस देणार का? त्या म्हणाला हो, मी देईन. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. फक्त हा शब्द त्यांनी पाळावा. मित्रांनो, मधल्या काळामध्ये 1 वर्षापूर्वी धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचे एक महाराज आपल्या नागपूरमध्ये आले होते. जानेवारी 2023 ची गोष्ट आहे. खरं म्हणजे ते रामकथेच्या निमित्तानं आले होते. आता रामकथेला कोणाचा विरोध असण्याचं कारणच नाही.
मी स्वतः जेव्हा बालसंस्कार केंद्र चालवायचो तेव्हा रामकथा अतिशय विस्तारानं पुराणपुढे मांडत यायचो. रामायण हा माझा आवडता ग्रंथ आहे, महाभारत आवडता ग्रंथ आहे. पण त्यावेळेस ते दिव्य दरबार भरवतात आणि या दिव्य दरबारामध्ये अनेक अशा गोष्टी करतात की ज्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कायद्यानुसार योग्य नाही. या पद्धतीच्या जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा मी त्या दिव्य दरबाराचं मुळामध्ये त्यांनी जे काही दिव्य दरबार नागपूरमध्ये आयोजित केलं त्याचं शूटिंग त्यांनीच प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्यामध्ये त्या आक्षेपार्ह गोष्टी घडत आहेत. एक तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आपल्या देशामध्ये ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 नावाचा एक कायदा. या कायद्यानुसार ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसानं रोगांचं निदान करणं हाही कायद्यानं गुन्हा आहे. रोगांवर उपचार करणं हाही कायद्यानं गुन्हा आहे आणि मी रोग निदान करतो असं म्हणणंही कायद्यानं गुन्हा आहे. माझी एक विनंती आहे, तुम्ही वारंवार मधून उठून बसून करू नका. ज्या कोणाला असं वाटतंय आपल्याला मधून जायचंय त्यांनी आताच निघून जा, अशी माझी नम्र सूचना सगळ्यांना. त्यामुळे या देशामध्ये ज्याला डॉक्टरची डिग्री उपलब्ध नाही असा कोणताही माणूस मी रोग दुरुस्ती करू शकतो असा दावाही करू शकत नाही. या दिव्य दरबारामध्ये महाराजांनी अनेकांचे रोग सांगितले, त्याच्यावरचे उपाय सांगितले, याचा अर्थ या कायद्याचं उल्लंघन केलेलं होतं. त्यानंतर ते लोकांना सांगायचे की अमुकाला करणी झालेली आहे म्हणजे जादूटोणा झालेला आहे आणि हा जादू टोटका जो झालेला आहे तो अमुक अमुक व्यक्तीनं केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा निर्माण झालेला आहे. या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जादूटोणा करते, करणी करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे आणि त्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा अंगुली निर्देश केला जात असेल तर तो तर अतिशय गंभीर गुन्हा आहे. हा कायदा कॉग्निजिबल आहे, नॉन बेलेबल आहे, म्हणजे दखलपात्र आहे. पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो आणि याची जमानत कोर्टात न मिळते, पोलीस स्टेशनमधनं मिळू शकत नाही. कायदा अत्यंत कडक आहे. या कायद्याचं उल्लंघन झालं तर किमान शिक्षा 6 महिने कारावास ते 7 वर्षांचा कारावास अधिक 5,000 ते 50,000 रुपयांचा दंड या पद्धतीचा हा कायदा. या कायद्याचं अनेक ठिकाणी या दिव्य दरबारामध्ये उल्लंघन झालं. त्याचा पुरावा त्यांनीच प्रसिद्ध केलेला YouTubeवर प्रसिद्ध झालेला व्हिडिओ होता. त्याच्या आधारावर मी तक्रार लिहून पोलिसांकडे ती तक्रार नागपूर पोलिसांकडे दिली. हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. हा 2013 मध्ये संमत झालेला कायदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यावेळेसचे मंत्रिमंडळातले प्रमुख सदस्य असतील, त्या सगळ्यांपर्यंत त्याचे बारकावे पोहोचवले. सगळ्या पक्षप्रमुखांपर्यंत, अगदी उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यांच्यापर्यंत पोहोचवले. देवेंद्रजी फडणवीस भाजपचे अध्यक्ष त्यांच्यापर्यंत हे पोहोचवले आणि सगळ्यांची संमती मिळून एकमतानं हा कायदा संमत झालेला. त्यानंतर या कायद्याकरता जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झाली. त्या समितीचा मी सहअध्यक्ष आहे. अध्यक्ष त्याचे सामाजिक न्याय मंत्री असतात, राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात, विविध खात्यांचे सचिव त्याचे सदस्य आहेत आणि काही सामाजिक क्षेत्रातले कार्य करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याचे सदस्य आहेत. जसं इथे सुरेश झुरबुले आणि छाया सावरकर त्यापैकी 2 जण उपस्थित आहेत. आता या पद्धतीच्या समितीच्या लेटर हेडवर मी लिहून कोणकोणत्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे अशी तक्रार नागपूर पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे केली. मी स्वतः नागपूर पोलीस कमिशनरांना भेटून कायद्याचं पुस्तक त्यांच्या हातामध्ये दिलं. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट कदाचित त्यांनी वाचला नसेल म्हणून त्याचीही
प्रत त्यांच्या हातामध्ये दिली. कोणकोणत्या ठिकाणी या कायद्याचं उल्लंघन होतं याचे डिटेल्स दिले. 1 महिन्यानंतर पोलीस कमिशनरांनी उत्तर दिलं की माझ्या पोलीस खात्याने अतिशय सखोल अभ्यास केला आणि सखोल अभ्यास केल्यानंतर हे दोन्ही कायदे लागू होत नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो. पत्रकारांपुढे बोलताना ते म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही लागू होत नाही. आता खरं म्हणजे या संपूर्ण कायद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच कुठे नाही. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा म्हणतात. मी स्वतःच प्रत त्यांच्या हातामध्ये दिलेली होती. त्यानंतर त्यांचं दुसरं वाक्य फारच चमत्कारिक होतं. ते म्हणाले की हा जो दुसरा कायदा आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट तो पण लागू होत नाही. मला प्रश्न पडला यांनी IPS केलेला आहे की नाही. एक IPS अधिकारी ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट यामधला फरक समजू शकत नाही एवढा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि या पद्धतीनं मतं पत्रकारांपुढेही मांडली आणि अध्यक्ष या नात्यानं त्या समितीचा जो सहअध्यक्ष आहे या नात्यानं मलाही पत्र दिलं. माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडता. यापूर्वी मी केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. गेली 43 वर्ष या समितीची निर्मिती करून काम करतो आहे. आता मी सरकारच्या कमिटीचा सहअध्यक्ष आहे. त्या नात्यानं मी तक्रार करून सुद्धा आता ऍक्शन होत नाही. यामध्ये या संपूर्ण 43 वर्षांमध्ये मध्ये काँग्रेसचं सरकार होतं, मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. एवढंच नव्हे तर युतीचं सरकार होतं, शिवसेना आणि BJPचं सरकार होतं आणि गोपीनाथजी मुंडे त्याचे गृहमंत्री होते. या संपूर्ण काळामध्ये मी तक्रार केली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही असं आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. कारण पोलिसांमध्ये हा विश्वास होता की मानव ज्यावेळेस तक्रार करतात त्यावेळेस पूर्ण अभ्यास करून तक्रार करतात की कायद्यात बसतच असते. याच अँगलनी त्या तक्रारकडे पाहिलं जायचं आणि त्या पद्धतीने ऍक्शन घेतली जायची. मग आता आपण काय करायचं. धीरेंद्र कृष्ण महाराज नागपूरमध्ये येतात, दिव्य दरबाराचं आयोजन करतात, लोकांना भूतं लागली आहे तसं जाहीर करतात, त्यांची भूतं काढण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात, जादूटोणा केलाय असं सांगतात, तुझ्या काकूनी जादूटोणा केलाय असंही सांगतात. हे सगळं कायद्याचं उल्लंघन होत असताना जर पोलीस ऍक्शन घ्यायला तयार नाही तर आपण काय करू शकतो. माझ्या वकील मित्रांनी असा सल्ला दिला की आपल्याला कोर्टात गेलं पाहिजे. पण आता ऑलरेडी धीरेंद्र कृष्ण महाराज महाराष्ट्र सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ऍक्शन डायरेक्ट घेता येत नाही किंवा मध्येच हायकोर्टाला हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे आपल्याला खालच्या कोर्टापासून जावं लागेल. म्हटलं त्यांनी काय होईल, पहिलं कोर्ट, दुसरं कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट, असं 3 कोर्टामध्ये जाऊन आपण काय होईल. शेवटी म्हणे हायकोर्ट आपल्याला निर्देश देतील की पोलीस खात्याने ऍक्शन घ्यावी. म्हणजे शेवटी काय होणार आहे, पोलीस खात्यानेच ऍक्शन घ्यावी. आतापर्यंतच महाराष्ट्रातलं पोलीस कायद्यानुसार वागत होतं. सरकार कुणाचंही असलं तरी भारतीय राज्यघटनेनुसार वागत होतं. सरकार कुणाचंही असलं तरी. आणि आता मात्र पोलीसचे IPS असणारे अधिकारी नागपूरचे कमिशनर सांगतात की कायदाच लागू होत नाही, म्हणजे ते कायद्यानुसार वागायला तयार नाहीत, म्हणजे ते राज्यघटनेनुसार वागायला तयार नाहीत. कारण त्याचा दुसरा अर्थ असा होतो की मला कायदा कळत नाही. आणि मला कायदा कळत नसताना महाराष्ट्रातल्या 36ही जिल्ह्यांमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग 2015 मध्ये मी ऑलरेडी केलेलं आहे. सरकारच्याच माध्यमातून ते केलेलं आहे. या कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला. सगळ्या पक्षाचे प्रमुख त्यांच्यापर्यंत त्यातले बारकावे पोहोचवले. त्यावर त्यांनी विश्वास ठेवून या कायद्याला संमती दिलेली आहे. आणि मलाच कायदा एकतर कळत नाही किंवा आता पोलीस खात्यांमधले मोठे अधिकारी बदललेले आहेत. ते आपल्या मालकाच्या हुकमानुसार वागतात. मग आपण कोर्टामध्ये जायचं, 7-8 वर्ष लढाई करायची. कदाचित 8 वर्षानंतर निर्णय येईल की पोलीस खात्याने ऍक्शन घ्यावी आणि मग पोलीस ऍक्शन घेईल. एवढे सगळे उपद्व्याप करण्यापेक्षा
जे एवढं चांगलं पोलीस खातं आजपर्यंत वागत होतं, त्याच पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी जर आपल्या मालकाच्या हुकमानुसार वागणार असतील, राज्यघटनेनुसार वागणार नसतील, कायद्यानुसार वागणार नसतील, तर असे घटनाबाह्य आणि कायदेबाह्य आदेश देणारे सरकारच आपण का बदलू नये, हा विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून हे सरकार घालवणं नितांत गरजेचं आहे असं त्या दिवसापासून मला वाटायला लागलं. मित्रांनो, आजचं जे हे सरकार आहे, सध्या जे गेल्या 2.25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ते घटनाबाह्य सरकार आहे, असंवैधानिक आणि अलोकतांत्रिक सरकार आहे. ते कसं आहे मी पुढच्या मांडणीमध्ये तुमच्या पुढ्यामध्ये सिद्ध करत जाणार आहे. पण मित्रांनो, राज्यघटना या विषयाचं आपण हेडिंग काय दिलं? संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव. का बरं हे संविधान आपल्याला वाचवावं असं वाटतं? या संविधानाने आपल्याला काय दिलं? मला असं वाटतं, खरं म्हणजे मी मागच्या वेळेस जे लोकसभेच्या निमित्तानं इथे आलो होतो त्यावेळेस मी व्याख्यान दिलं, त्यावेळेस ते मुद्दे तुमच्या पुढ्यामध्ये मी मांडलेले आहेत. आणि आठवण म्हणून त्यातले काही मुद्दे शॉर्टपणे मला तुमच्या पुढे मांडून पुढे जावं लागणार आहे. या संविधानाने आपल्याला काय दिलं? धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या प्रकरणाच्या वेळी मला एका महंतांचा फोन आला, हरिद्वारचे ते महंत होते. ते मला म्हणाले कि मानव साहब, आपका काम है, अच्छा है, उसमें हम शरीक होना चाहते हैं. मतलब बिल्कुल आपका स्वागत है, आइए. लेकिन मानव साहब, हमारे मन में कुछ सवाल. पहला सवाल है कि आप में सही माने में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? नहीं म्हणालो, जी नहीं. आपने संविधान पढ़ा है? जी हाँ पढ़ा है. आपने ये प्रस्तावना है संविधान की, वो पढ़ी है? जी हाँ पढ़ी है. ये संविधान की प्रस्तावना में प्रीएम्बल में कहा गया है कि हम भारतीय लोग, वी द इंडियन पीपल, यानी ये संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है और हम भारतीय लोगों ने लिखकर अपने आप को समर्पित किया है. इस बात को आप मानते हो? जी हाँ मैं मानता हूं. मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई, ये संविधान लिखा गया, तब आप हाजिर थे? कैसे रह सकता? ये संविधान की प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखकर 22 जनवरी 1947 को संविधान सभा के सामने रखी, सम्मत हुई. तब तो मैं पैदा भी नहीं हुआ था. मैं तो 51 साल में पैदा हुआ हूं. फिर मानव साहब आप वहां हाजिर नहीं थे, संविधान भी आपने लिखा नहीं है, इसके बावजूद आप ये मानते हो कि ये संविधान हम भारतीयों ने लिखा है और अपने आप को समर्पित किया है. ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है. यावर उत्तर देताना मी काय बोलू? म्हणाला, बिल्कुल आपकी बात सही है, आपकी बात 100% सही है. ये जो संविधान है वो आप जैसे खास लोगों के लिए नहीं. ये जो संविधान है ये हम आम लोगों के लिए लिखा है और अपने आप को समर्पित किया. आप जैसे जो खास लोग हैं, जो ब्रह्मा जी के मुख से डायरेक्टली अवतरित होते हैं पृथ्वी पर, जिनका संविधान मनुस्मृति था, जिसके आधार पर इस देश में 2000 सालों तक आप राज करते रहे, उस मनुस्मृति नामक संविधान को गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है. और इसलिए आपका ये विरोध स्वाभाविक. मित्रांनो, हे मी का म्हणतोय? या देशामध्ये हिंदू राजे होते, त्याही काळामध्ये तुमच्या माझ्या सर्वांच्या धार्मिक जीवनावर, सामाजिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 700 ते 800 वर्ष मुस्लिम राजे होते, त्याही काळामध्ये तुमच्या माझ्या धार्मिक आणि सामाजिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 150 वर्ष अत्यंत पुरोगामी असणारे, प्रगतिशील असणारे, संपूर्ण सूर्य मावळत नाही एवढ्या विस्तीर्ण पृथ्वीवरच्या खंडांवर राज्य करणाऱ्या युरोपियनांचं किंवा इंग्रजांचं राज्य होतं.
आणि तरीही तुमच्या माझ्या जीवनावर वनस्पतीचं राज्य. 1899 साली शाहू महाराज, आपण शाहू फुले आंबेडकर हे शब्द एकत्र वापरत असतो, त्यातले शाहू महाराज हे पंचगंगा नदीमध्ये स्नान करत असताना त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणतो. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राने लक्षात आणून दिलं की महाराज हा जो मंत्र म्हणतो आहे ते सगळे पुराणातले आहे, वेदांमधले नाही. स्वाभाविकच महाराजांनी प्रश्न विचारला, का रे बाबा, तू माझ्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र का नाही म्हणत, पुराणातले का म्हणतो? जो ब्राह्मण त्यांच्या पदरी नोकर आहे, अनेक वर्षांपासून त्यांच्याकडनं पगार घेतो आहे, त्याने उत्तर दिलं, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असला तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही, पुराणातले मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराजांना राग आला, त्यांनी त्याला हकलून दिलं, काढून टाकलं नोकरीवर. पगार त्याचा बंद झाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली. 2 वर्ष ही चर्चा महाराष्ट्रभर गाजत राहिली. त्याला वेदोक्त आणि पुराणोक्त प्रकरण या नावाने ओळखलं जातं. याचं उत्तर देताना पुण्यातल्या ब्रह्मवृंदांनी असं उत्तर दिलं, शिवाजी महाराजांचे वंशज मानले गेलेले शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत या चर्चेमध्ये काही अर्थ नाही, कारण कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. क्षत्रिय आणि शूद्र वर्णातले लोक सुद्धा आता क्षत्रिय आणि वैश्य वर्णातले लोक सुद्धा आता शूद्र वर्णामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज शूद्रच आहेत. आणि शाहू महाराज शूद्र असल्यामुळं ब्राह्मणांनी त्यांच्या पुढ्यामध्ये वेद म्हटले नाहीत, हे त्याचं कृत्य योग्य आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढलं, हा त्याच्यावरचा अन्याय आहे. काय बाबा मित्रांनो, याचं उत्तर देताना लोकमान्य टिळक सुद्धा यामध्ये आले. त्यांनी याच पद्धतीचं मत मांडलं. मग लोकमान्य टिळकांना लोकांनी प्रश्न विचारले की शिवाजी महाराज जर क्षत्रिय होते तर त्यांचे वंशज असणारे शाहू महाराज हे शूद्र कसे? त्यावर उत्तरामध्ये हे उत्तर आले की शिवाजी महाराजांचं गागा भट्टाने त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांना तात्पुरतं क्षत्रियत्व बहाल केलं होतं. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आपण शिवाजी महाराजांना खूप मानतो, सारेच मानतो. शिवाजी महाराजांना आपण का मानतो? राज्य निर्माण केलं म्हणून नाही. शिवाजी महाराज आपल्या जीवनामध्ये कधी जात पाळत नसत, अस्पृश्यता पाळत नसत, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांसोबत ते जेवण घेत असत. त्यांनी महारांना किल्लेदार बनवलं, रामोशांना सेनापती बनवलं, मुस्लिमांना आपले कॅप्टन बनवले, म्हणजे दर्यावरती सेनापती बनवले. अशा सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे सुराज्य निर्माण केलं, ज्या सुराज्यामध्ये प्रत्येक माणसाला, शेतकऱ्यांना, स्त्रियांना न्याय मिळेल या पद्धतीचं राज्य निर्माण केलं. या शिवाजी राजांनी जेव्हा 1674 मध्ये स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी तयारी दर्शवली, त्यावेळेस त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण एकाही ब्राह्मण नोकरानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वृंदांनी याला विरोध केला, कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे, शूद्रांनी राजा बनता कामा नये. आणि ज्या राज्यामध्ये शूद्र राजा असेल तिथे ब्राह्मणांनी वास करता कामा नये, म्हणजे त्या ठिकाणी थांबता कामा नये. शेवटी शिवाजी राजांनी गागा भट्टाला काशीवरनं आणलं, त्याला प्रचंड मोठं मानधन दिलं, दक्षिणा दिली. ही दक्षिणा एवढी मोठी होती की त्याला स्वतःच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावरती लादून नेता येईना, आणि म्हणून त्याने ती अनेक प्राण्यांवर लादून नेली. आणि तेव्हा कुठे शिवाजी राजांचा राज्याभिषेक होऊ शकला? हा सगळा इतिहास तुम्हाला नीट माहिती आहे, त्याच्याबद्दल मी बोलण्याची गरज नाही. आता माझा साधा प्रश्न तुमच्या पुढ्यामध्ये आहे, त्यावेळेसच्या काँग्रेसमध्ये याच पद्धतीनं उच्चभ्रू विचार करणारी माणसं होती. उच्चभ्रू
वर्णातली पण होती आणि विचार करणारी पण. पुढे जाऊन लोकमान्य टिळक काँग्रेसचे सर्वोच्च पुढारी ठरले. लोकमान्य टिळकांचं भारतीय स्वातंत्र्यामधलं योगदान अतिशय मोठं आहे, कोणीही ते नाकारू शकत नाही, मी तर नाकारत नाहीच नाही. माझा साधा एक प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांच्या विचारांचा माणूस जर उद्या त्याच विचारांच्या माणसाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चालत राहिली असते, 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं, तर ही राज्यघटना निर्माण करण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाविष्ट तरी होऊ शकले असते काय? जिथे शाहू महाराज शूद्र आहेत म्हणून त्याज्य आहेत, तिथे आंबेडकरांची काय अवस्था असते? मग हा बदल कसा झाला? 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ते सर्वोच्च काँग्रेसचे नेते होते. नागपूरला अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष असणार होते. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे गांधींकडे ते पद आलं. मोहनदास करमचंद गांधी 1915 मध्ये भारतामध्ये आफ्रिकेमधनं आले. गेली 5 वर्ष भारतभर हिंडत ते काम करत आहेत. आणि या आपल्या भाषणामध्ये ते म्हणतात, तारीख आहे 25 डिसेंबर 1920. अंत्य संमेलनामध्ये बोलताना त्यांची वाक्य आहे, मैं एक हिंदू हूं, मैं एक रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. 3 शब्द त्यांनी वापरले, हिंदू हूं, रूढ़िवादी हिंदू हूं, सनातनी हिंदू हूं. लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और उसको मैं मिटाना मेरा कर्तव्य मानता हूं. जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. त्यावर अनेकांनी प्रतिप्रश्न विचारले, कारण त्यावेळेची जी काँग्रेस होती त्यात 99% उच्चभ्रू लोक होते आणि हिंदूच लोक होते. बाहेरच्या लोकांची संख्या अल्प होती. की तुम्ही भगवद्गीतेचं नेहमी कौतुक करता, त्याची अनेक उदाहरणं देता. भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे, मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तात असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि पायांमधनं शूद्रांचा जन्म झाला. जर हे धर्मवचन आहे, जर हा आपला धर्म आहे, तर तुम्ही त्याला विरोध कसा करू शकता? यावर महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर फार चमत्कारिक आहे. ते म्हणाले, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो जो मेरे सत्सद विवेक को नहीं जचता है, मानव जाति के लिए जो हितकारक नहीं है, ऐसी कोई भी बात मैं स्वीकारूंगा नहीं. आणि तिथून संपूर्ण काँग्रेस बदलत गेली. या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामील करून घेण्यात आलं. काँग्रेसच्या अधिवेशनांमधनच नव्हे, आंदोलनामधनं अस्पृश्यता नाहीशी करण्यात आली. एवढंच नव्हे तर मित्रांनो, वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना जाणीवपूर्वक त्यामध्ये सामील करण्यात आलं. त्यामध्ये मुस्लिम लोक सामील व्हायला लागले, ख्रिश्चन लोक सामील व्हायला लागले, शीख लोक सामील व्हायला लागले, बौद्ध जैन सामील व्हायला लागले आणि ते सर्वसमावेशक चळवळ झाली. ज्या इंग्रजांचं राज्य संपूर्ण पृथ्वीवर सूर्य मावळत नाही एवढं मोठं साम्राज्य होतं, एवढं बलशाली साम्राज्य होतं, त्या इंग्रजांपुढे या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत. त्यांना चळवळीमध्ये गांधींनी ओढून आणलं. इंग्रजांच्या बंदुकांपुढे आणि तोफांपुढे आमच्या शूर स्त्रिया निडरपणे निर्भयपणे उभ्या राहिल्या, आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. जगाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने कधी स्त्रिया आल्या नव्हत्या, तेवढ्या आल्या. त्यातूनही स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ वाढत गेली आणि त्यातूनही 4 महत्वाची मूल्य रुजत गेली. पहिलं, समतेचं मूल्य. आपल्यापैकी कोणीही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, म्हणजे बाई असेल किंवा पुरुष असेल, तरी सगळीच्या सगळी माणसं समान आहेत.
सगळीच्या सगळी माणसं समान आहेत आणि त्यांनी बंधुत्वानं एक दुसऱ्यासोबत जगा. समानता आणि बंधुता ही दोन्ही मूल्य रुजवण्यात आली. एवढंच नव्हे तर मित्रांनो, स्वातंत्र्याची आस निर्माण करण्यात आली. आपला देश साधारणतः गेली 2000 वर्ष गुलाम आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. कारण या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं. थोड्या वेळात मनुस्मृतीतले काही उतारे मी तुमच्या पुढ्यामध्ये वाचणार आहे. या अवस्थेमध्ये या देशामध्ये कधीही ही गुलामगिरी उलथवून टाकण्याचे प्रयत्न झाले नाही. मुस्लिमांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं, तरी या पद्धतीचे प्रयत्न अल्प झाले. माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक मित्र मला नेहमी म्हणत असतो, या देशामध्ये इंग्रजांनी एवढ्या मोठ्या विस्तीर्ण भारतावर राज्य केलं, पण 150 वर्षामध्ये कोणत्याही एका दिवशी 1 लाख इंग्रजांपेक्षा अधिक इंग्रज या देशामध्ये नव्हते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1 लाख इंग्रजांनी या देशामधल्या 40 कोटी जनतेवर राज्य केलेला. हा माझा प्राध्यापक मित्र म्हणतो की भारतीय माणसांनी काहीच केलं नसतं. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांनी एकाच वेळेस सू केली असती तर ती सू इतकी मोठी प्रचंड निर्माण झाली असती की 1 लाख इंग्रज त्यामध्ये बुडून 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 मेले असते. काहीही करण्याची गरज नव्हती. एवढी प्रचंड आपली लोकसंख्या होती. 2000 वर्ष गुलामगिरीची सवय असणाऱ्या माणसांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली. ज्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला कधीच न्याय नव्हता, त्या देशामध्ये न्यायाची आस निर्माण केली. ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळणार आणि राष्ट्रीय सरकारमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान बनणार असं गांधींच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांना बोलावलं. ते म्हणाले, आता संविधान आपलं तयार होत आहे, तुमचं राष्ट्रीय सरकार बनला. या राष्ट्रीय सरकारमध्ये तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. ते जर आले तर त्यांचं अतिशय मोठं योगदान संविधानामध्ये असेल आणि ते असतील तर या देशामधल्या शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना योग्य तो न्याय मिळेल. प्रतिप्रश्न विचारला, कारण त्यांच्यासोबत सरोजिनी नायडू पण होत्या. संविधानाचा ड्राफ्ट ऑलरेडी तयार झालेला आहे. तो रावांनी तयार केला होता, पंडित जवाहरलाल नेहरूने त्याच्यावर हातही फिरवला होता. ड्राफ्ट तयार आहे, आपल्यामध्येच खूप बॅरिस्टर्स आहेत, मग आपण संविधान तयार करू शकतो. त्यासाठी बाबासाहेबांची काय गरज आहे? यावर महात्मा गांधी म्हणाले की आपण जो संविधान तयार करतो आहे ते काँग्रेसचं संविधान तयार करतोय की देशाचं संविधान तयार करतो आहे? आणि नेहरूंना हा मुद्दा पटला. नेहरूंनी बाबासाहेबांना बोलावून घेतलं, त्यांना हा संवाद सांगितला, त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या सरकारमध्ये कायदा मंत्री म्हणून या. बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं फारसं पटत नसताना सुद्धा बाबासाहेबांनी तो आपल्या इगोचा मुद्दा बनवला नाही. त्यांना हे माहीत होतं की मी अतिशय मोठं योगदान या संविधानामध्ये देऊ शकतो आणि म्हणून त्यांनी ही विनंती मान्य केली. आता एक दुसरी अडचण निर्माण झाली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर नव्हते. संविधान सभेच्या ऑलरेडी निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये 389 सदस्य अखंड भारतामधनं निवडून आले होते. मधल्या काळामध्ये झाली फाळणी. त्यातले जे सदस्य पाकिस्तानमध्ये गेले त्यामध्ये बाबासाहेबांचा नंबर. त्यामुळे बाबासाहेब भारतातली राज्यघटना तयार करू शकत नव्हते. त्याकरता 1947च्या जुलै महिन्यामध्ये मुंबई प्रांतातले बॅरिस्टर M.R. जयकर यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. काँग्रेसने निवडून आणलं. भंडाऱ्याला हरवलं फक्त एवढंच आपण ऐकलं. आणि त्यामुळे रीतसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर येऊ शकले. 15 ऑगस्ट 1947ला रीतसर हे मंत्रिमंडळ लिगल झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर. आणि 29 ऑगस्ट 1947ला जी काही बैठक झाली संविधान सभेची त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी ठरली आणि ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि इतका सुंदर राज्यघटनेचा मसुदा त्यांनी तयार केला की तुम्हा मला सगळ्यांना अतिशय योग्य न्याय मिळालेला.
बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर तुम्ही लक्षात घ्या, 299 सदस्य होते, यामधले मेजॉरिटी सदस्य काँग्रेसमधले होते. गांधी नेहरूंचे विचार मांडणारे जसे सदस्य होते त्याच पद्धतीनं टिळकांची विचारधारा मांडणारेही सदस्य होते. आणि अशा 299 सदस्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमधला एक एक मुद्दा नीट पटवून दिला आणि सर्व संमतीनं ही राज्यघटना संमत झालेली आहे, बहुमतानं नाही. जगातली ही कदाचित पहिली राज्यघटना असावी जी सर्व संमतीनं सहमत झालेली आहे. मित्रांनो, हा इतिहास मी तुमच्या पुढ्यामध्ये का मांडला? कारण कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि केवळ शेड्यूल कास्टच्या फायद्याकरता निर्माण झालेलं संविधान असं असतं. मला आणि ब्राह्मणांना या संविधानाने काय दिलं? माझं नाव श्याम मानव. मी नेहमी बोलताना म्हणतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. हे माणूस म्हणण्याचा जो अधिकार आहे, जे स्वातंत्र्य आहे, जो सन्मान आहे, तो मला या राज्यघटनेनं दिलेला आहे. समजा या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती, 2000 वर्ष जसं चालू होतं तसं आता चालू असतं, तर मला म्हणावं लागलं असतं श्याम मानव नावाचा एक शूद्र माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण आपला वर्ण आपल्या जन्मानुसार ठरतो. माझे आई वडील जर शेतकरी आहे तर मी पण शूद्रच आहे, हे मला म्हणावं लागलं असतं. या संविधानाने ब्राह्मणांना काय केलं? ब्राह्मणांना सुद्धा प्रचंड दिलेला. माझे 3 मित्र आहेत ज्यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत. एक आहे डॉक्टर नरेंद्र जाधव, जे रिझर्व्ह बँकेमध्ये मोठे अधिकारी होते, माझे मुंबईचे अध्यक्ष होते. माझे दुसरे मित्र आहे आंबेडकर, प्रकाश आंबेडकर. तिसरे माझे मित्र आहे जे माझ्या चळवळीमध्ये नेहमी माझ्या सोबत राहिले, आता जरा दुसऱ्या बाजूला आहेत, त्यांचं नाव आहे रामदासजी आठवले. तिघांच्याही पत्नी ब्राह्मण. मनुस्मृतीनुसार कोणत्याही ब्राह्मण स्त्रीला खालच्या वर्णातल्या स्त्रीशी लग्न करण्याचा अधिकार नव्हता. ब्राह्मण पुरुष कोणत्याही वर्णातल्या स्त्रीशी लग्न करू शकत असतो. तो ब्राह्मण स्त्रीशी करू शकत असे, क्षत्रिय स्त्रीशी करू शकत असे, वैश्य स्त्रीशी करू शकत असे, शूद्र स्त्रीशी करू शकत असे. पण त्याला कोणत्याही स्त्रीसोबत लग्न करण्याचा अधिकार होता, पण स्त्रियांना मात्र केवळ ब्राह्मण पुरुषाशीच लग्न करावं लागत असे. समजा चुकून प्रेमात पडून किंवा एरवी कोणत्या कारणाने तिने जर दुसऱ्या वर्णाच्या पुरुषाशी लग्न केलं तर ते निषिद्ध होतं. तिला होणाऱ्या मुलांना या 4ही वर्णांमध्ये स्थान मिळत नसे. ती मुलं चांडाळ गणली जात असत आणि या चांडाळ मुलांना या देशामध्ये गावामध्ये राहण्याचा अधिकार नव्हता, गाव कुसाबाहेर राहण्याचा अधिकार नव्हता, केवळ स्मशानात राहण्याचा अधिकार होता. आज माझ्या या 3ही मित्रांच्या पत्नी ब्राह्मण आहेत आणि त्यांची मुलं सन्माननीय माणसं म्हणून जगत आहेत. हे केवळ आपल्या राज्यघटनेमुळे शक्य झालेलं आहे. ब्राह्मण स्त्रीला हा अधिकार मिळाला की तिने कोणाच्या प्रेमात पडावं हा तिचा अधिकार आहे, कोणाशी लग्न करावं हा तिचा अधिकार आहे. ती आपल्या आवडलेल्या किंवा प्रेमात पडलेल्या पुरुषासोबत लग्न करू शकते आणि तरीही तिची मुलं आणि ती सन्माननीय माणूस म्हणून जगू शकते. हा अधिकार ब्राह्मण स्त्रियांना प्राप्त झालेला. ब्राह्मण पुरुषांना या राज्यघटनेने काय दिलं? नितीनजी गडकरी माझे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. जर त्यांना मनुस्मृतीनुसार वागायची बंधनं असती तर त्यांना काय करावं लागलं असतं? एखाद्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करावं लागलं असतं, किंवा तुमच्या घरी येऊन पूजा सांगावी लागली असती, किंवा एखाद्या गुरुकुलामध्ये गुरुजी म्हणून काम करता आलं असतं. आज संपूर्ण देशामध्ये आणि जगभर त्यांची रोडकरी म्हणून जी ओळख निर्माण झालेली आहे, त्यांना कधीही रोडकरी बनता आलं नसतं. मला काय करावं लागलं असतं? मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला केवळ शेती करावी लागली असते. मी कधीही कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊन इंग्रजी शिकवू शकलो नसतो, पत्रकार बनू शकलो नसतो,
त्यातल्या त्यात तरुण भारतासारख्या दैनिकामध्ये पत्रकार म्हणून काम करू शकलो नसतो. आणि मित्रांनो, मला कधीही तुमच्या पुढ्यामध्ये येऊन हे बोलण्याचा अधिकार मिळाला नसता. आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्याही जातीमध्ये तो जन्माला आलेला असेल, कोणत्याही वर्णामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, त्या प्रत्येक माणसाला या राज्यघटनेनं भरभरून दिलेला आहे. माझा नेहमी आग्रह असतो, मी स्वतःला हिंदू म्हणवतो, कारण मी हिंदू आहेच. मी माझा धर्म कधीच बदललेला नाही. आणि हिंदू परंपरेमध्ये वेगवेगळ्या विचारधारा राहिलेल्या आहेत. एकूण 10 विचारधारा आहेत. त्यांना दर्शन असं म्हटलं जातं. यापैकी 4 नास्तिक परंपरा आहे. पहिली परंपरा आहे चार्वाक, दुसरी लोकायत, तिसरी जैन, चौथी बौद्ध. या 4ही परंपरा देव मानत नाही आणि वेद मानत नाही. सांख्य परंपरा आहे जी वेद मानते पण देव मानत नाही. तिला आस्तिक परंपरा म्हटलं जातं. आणि ही सगळी माणसं भारतीय आहे. परंपरेनुसार ज्याला आपण तुम्ही हिंदू म्हणता त्या पद्धतीने हिंदू आहे. त्यामुळे मी हिंदू आहे. मी जर हिंदू आहे तर मी नेहमी आग्रह करत असतो की प्रत्येक हिंदू माणसानं आपण काय होतो हे समजून घेण्यासाठी मनुस्मृती वाचली पाहिजे. केवळ हिंदूंनीच नव्हे तर या देशामधल्या मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी सुद्धा ती वाचली पाहिजे. मी फक्त 2-3 उदाहरणं घेणार, कारण भाषणाच्या वेळेची मर्यादा असल्यामुळे. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. जे शूद्र ब्राह्मणाची सेवा करतात त्यांनाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, देवाची प्राप्ती होऊ शकते. इतरांच्या करण्याला काही अर्थ नाही. यदि शूद्र गर्भ से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट दे, पेशाब कर दे तो लिंग कटवा दे, उसकी ओर अपान वायू निकाले तो गुदा कटवा दे. अपान वायूचा अर्थ होतो पादणे. मोदीजी नेहमी आपली 56 इंची छाती टोकून सांगत असतात, ये मोदीजी की गॅरंटी है. आपण असं म्हणणार का, ये मेरी गारंटी है, मैं कभी भी किसी के सामने कभी भी पादूंगा नहीं. पॉसिबल आहे का? आपल्या हातामध्ये आहे का? कंट्रोल आहे का आपला? तुम्ही नुसती कल्पना करून पहा की त्या काळामध्ये समोरून एखादे ब्राह्मण येत आहे. हा शूद्र माणूस त्यांच्या पुढे कुर्निसाद करतोय किंवा नमस्कार करतो आहे आणि त्यावेळेस त्याचं सुटलं तर गुदा कापून टाकायचं. या पद्धतीच्या शिक्षा. एवढंच नव्हे तर ब्राह्मण की संपत्ती राजा द्वारा कभी भी नहीं ली जानी चाहिए. काही झालं तरी ब्राह्मणाची संपत्ती ताब्यात राजाने घ्यायची नाही. आणि पुढचा आदेश आहे, राजा बार बार यज्ञ करे धर्म के लिए. आणि यज्ञ केल्यानंतर काय करायचंय? ब्राह्मणों को स्पष्ट आदेश है, ब्राह्मणों को स्त्री, गृह, शय्या, वाहन आदि भोग साधक पदार्थ तथा धन दे. म्हणजे पहिल्यांदा स्त्री द्यायची, नंतर बाकीच्या गोष्टी द्यायच्या आणि ती भोगण्याकरता द्यायची. ही आपली मनस्कृती आहे. ब्रह्महत्या सगळ्यात मोठं पातक. राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रह्महत्या करता कामा नये. म्हणजे त्यांनी खून केला तरी त्याची ब्रह्महत्या करायची नाही. आणि दुसऱ्या बाजूने तुमची माझी लायकी काय होती माहिती आहे? शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक की हत्या के समान है. म्हणजे तुमची माझी हत्या, कुत्र्याची हत्या केली काय, मांजराची हत्या केली काय, बेडकाची हत्या केली काय, त्या समान आहे. ही या देशामधले 95% माणसांची, कारण कलियुगामध्ये सगळे जर शूद्र आहे तर 95% शूद्र आहेत, त्यांची ही अवस्था. आता मित्रांनो, माझा साधा प्रश्न तुमच्या पुढ्यामध्ये असा आहे. मी हे सगळं बोलत असताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी फार ब्राह्मण श्रेष्ठ आहे. मुळीच नाही. माझे सगळे गुरु चांगले गुरु ब्राह्मण आहे. मी विनोबांच्या आश्रमामध्ये वाढलेलो आहे. आचार्य दादा धर्माधिकारी हे सगळे जन्माने ब्राह्मण असणाऱ्या माणसांची नावं मी घेतो. त्यांनी माझी बौद्धिक पायाभरणी केलेली आहे. मला पत्रकारितेमध्ये ओढलं आणि पत्रकारिता शिकवले ते RSS चे बौद्धिक प्रमुख मागो वैद्य आणि दिबा धोंडे आहेत. एवढंच नव्हे तर माझ्या चळवळीचे 2 अध्यक्ष ब्राह्मण राहिलेले आहेत आणि कार्याध्यक्ष तर मरेपर्यंत ब्राह्मण राहिलेले आहेत.
माझ्या जीवनामध्ये मी कोणत्याही माणसाला तो केवळ जातीमध्ये जन्माला आला म्हणून त्या जातीमध्ये गणत नाही, कारण मी जातपात मानतच नाही. जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, तेव्हा 19व्या वर्षी मी मानव नाव धारण केलं आणि तेव्हापासून माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझा जन्म माझ्या हातात नाही, तुमचा जन्म तुमच्या हातात नाही. त्याच पद्धतीनं ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेल्या माणसाचा सुद्धा जन्म त्याच्या हातात नाही, म्हणून त्याला दोष देणं मूर्खपणा. जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येतो आणि सगळी माणसं समान आहे असं मानतो, मी इतर माणसांसारखाच माणूस आहे असं मानतो, तो ब्राह्मण नाही. जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येत नाही, पण मी 96 कुळी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ असं मानतोय, तो ब्राह्मणी मनोवृत्तीचा आहे, तो मनुवादी विचारसरणीचा आहे आणि म्हणून आपल्यासाठी आजच्या काळामध्ये तो त्याज्य आहे. या पद्धतीनं मी ही व्याख्या करत असतो. त्यामुळे कृपया हा अर्थ त्यातनं काढू नका. अलीकडच्या काळामध्ये काही माणसांचे स्टेटमेंट ऐकून मी घाबरून जातो. मोहन भागवत RSSचे प्रमुख यांनी 1922 मध्ये काढलेले उद्गार तुम्हाला सहजतेनं ते ऑनलाईन पाहायला मिळू शकतात. ते असं म्हणाले की आपली जी राज्यघटना आहे ती युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. ही राज्यघटना आपल्याला भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायची आहे. हे RSSच्या प्रमुखांचे उद्गार आहेत. एखाद्या दुसऱ्या गोविल सारख्या खासदाराने किंवा आणखी कोणत्या तरी हेगडे नावाच्या खासदारांनी काढलेले फक्त उद्गार नाही, RSSच्या प्रमुखांचे उद्गार आहेत. ही जी तुम्हाला मला समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही जी 4 मूल्य मिळाली, ही युरोपीय मूल्य आहेत. भारतीय मूल्य हवी आहेत. कारण भारतीय मूल्य आहेत, ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म होतो, पायांमधनं शूद्रांचा जन्म होतो. समानता कशी असू शकेल, बंधुता कशी असू शकेल, स्वातंत्र्य कसं असू शकेल? स्त्रियांना कधीच स्वातंत्र्य या देशामध्ये नव्हतं. स्त्रीनं स्वातंत्र्य मराठी स्पष्ट आदेश होते. लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं पाळायची वस्तू आणि त्याच्या आज्ञेत राहायची गोष्ट. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आमच्या सावित्रीबाई फुले ज्यावेळेस पुण्यामध्ये मुलींना शिकवायचा प्रयत्न करत, त्यावेळेस काय घडायचं आठवा? या सावित्रीबाई घरून शाळेपर्यंत जायच्या. जाताना त्यांना कुलडा म्हटलं जायचं, वेश्या म्हटलं जायचं, त्यांच्या अंगावर घाण टाकली जायची. या बाई शांतपणे आपलं पातळ बदलवायच्या, दुसरं स्वच्छ पातळ घालायच्या, मुलींना शिकवायच्या. या पद्धतीनं स्वतः शिव्या खात खात, जेव्हा की ह्या अत्यंत श्रीमंताच्या पत्नी होत्या, त्यावेळेसची ज्योतिबा फुलेंची संपत्ती ही त्यावेळेसच्या टाटांइतकी संपत्ती होती असं म्हणतात. एवढ्या श्रीमंत असणाऱ्या माणसाची बायको रोज एवढ्या घाणेरड्या शिव्या खात खात काम करत गेली. म्हणून आज माझी 92 वर्षाची आई शिकलेली आहे, तुम्ही शिकलेल्या आहात, या मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, या देशामध्ये ही क्रांतिकारक पावलं जी पुढच्या काळामध्ये उचलली गेली, ती भारतीय मूल्य अवहेलूनच उचलली गेलेली आहेत. हे आपण कधीही विसरता कामा नये. मग हे भारतीय मूल्य कोणतं, ते त्यांनी वेगळ्या पद्धतीनं डिफाईन केलं नाही अजून. त्यांनी ते करावं म्हणजे आपलेही काही असेल गैरसमज तर दूर होते. दुसरं मित्रांनो, आमचे लोक जेव्हा म्हणतात आम्ही हिंदू राष्ट्र लावणार, मला एक प्रश्न पडतो की या देशामध्ये जर 80% हिंदू आहेत, या देशाचे सगळेचे सगळे पंतप्रधान जे सगळ्यात ताकदवर पद आहे ते हिंदू राहिलेले आहेत. कारण शीखही जर हिंदू आहेत तर मनमोहन सिंगही हिंदूच आहे. ज्या देशामध्ये 80% हिंदू आहे, लोकशाही असल्यामुळे हिंदूंचंच राज्य आहे, तिथे वेगळं हिंदू राष्ट्र का हवा, हा प्रश्न मला पडतो आणि त्याची मला भीती वाटते. का भीती वाटते? कारण शिवाजी राजांच्या सुराज्यामध्ये ज्या शिवाजी राजांनी कधी अस्पृश्यता पाळली नाही, सगळ्यांसोबत जेवण घेत असत, महाराजांना किल्लेदार बनवत असत, त्या शिवाजी राजांमधनं निर्माण झालेली पेशवाई, त्या पेशवाईचं वर्णन फुल्यांनी करून ठेवलेलं आहे. पुण्याच्या दगडी रस्त्यावरनं ज्यावेळेस एखाद्या शूद्र माणसाला चालावं लागत असे, त्यावेळेस त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसे. तो जर अतिशूद्र माणूस असेल
तर त्याने रस्त्यामध्ये थुंकू नये म्हणून त्याला गळ्यामध्ये मडकं बांधायचं असे आणि मागे झाडू बांधावा लागत असे, कारण त्याचे पाय उमटल्यामुळे रस्ता अपवित्र होऊ नये म्हणून. ही जी स्थिती या देशामध्ये होती, नेहमीच अतिशूद्रांची संख्या 30 ते 40% राहिलेली आहे. त्यांना या पद्धतीनं या देशामध्ये वागवलं जात होतं. शिवाजीच्या सुराज्यामधून निर्माण झालेल्या पेशवाईमध्ये आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये. तर मित्रांनो, ही अवस्था पुन्हा निर्माण होणारच नाही याची काय गॅरंटी आहे? त्याचं कारण सांगतो मी. धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या म्हणतात, आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि त्यांचा एक व्हिडिओ युट्यूबवर आहे, पाहतो. एक अछूत माणूस, त्यांचा खरं म्हणजे भक्त, पाया पडायला आला. तो पाया पडतोय, एखादं झुरळ पडल्यासारखे झटकन असं झटक्याने म्हणतो, हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत. 2022 मधला हा व्हिडिओ आहे. 2022 मध्ये हा माणूस या पद्धतीनं बोलतो आहे. ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार हा गंभीर गुन्हा आहे. केंद्राने आणि राज्यांनी त्याच्यावर खटले दाखल करायला पाहिजे आणि जेलमध्ये पाठवायला पाहिजे. त्याच्याऐवजी हे गावोगाव घेऊन त्यांना हिंडा आहे आणि ते गावोगाव जाहीररित्या म्हणतायत की मैं हिंदू राष्ट्र लावूंगा, आप मुझे साथ दो. हे हिंदू राष्ट्र असं आणायचं. ही भीती जर आमच्या मनामध्ये निर्माण झाली, पुन्हा तुम्ही अतिशूद्रांच्या गळ्यामध्ये मडकी आणि मागे झाडू बांधाल, ही भीती जर निर्माण झाली, तर ही भीती अनाठायी आहे काय? मग तुमचं हिंदू राष्ट्र वेगळं का हवं आहे तुम्हाला? दुसरे हिंदू राष्ट्र आणणारे पंडित मिश्रा, प्रदीप मिश्रा, ते आमच्या पोरांना काय शिकवतात? ते आमच्या पोरांना शिकवतात की पहा, पोरांना जर परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, बेलपत्ती घ्यायची, त्याला शहद लावायचं आणि शंकर भगवानजीच्या पिंडीला ते चिटकवायचं किंवा त्यावर अर्पण करायचं. आपके बेटे ने साल भर अभ्यास नहीं किया होगा तो भी वो पास होगा. आमचे बाबासाहेब काय सांगतात? अरे रात्रंदिवस अभ्यास करा, शिका, मोठे व्हा. बरं ठीक आहे, बाबासाहेब विद्वान होते. दुसरा एक अनाडी माणूस जो एक वर्ग शिकलेला नाही, त्याचं नाव आहे गाडगे महाराज, यांच्या नावाने नाव अमरावती विद्यापीठ. हा माणूस सांगायचा, पोराले शिकवा, पैसा नसन तर स्वतःचं लुगडं विका, स्वतःचं धोतर विका, लुगडं आणि धोतरही विकाले नसन तर आपलं जेवणाचं ताट विका, तांब्याचं असन तरी विका, जर्मनचं असन तरी विका, पण पोरायले शिकवा, त्याला मोठं करा, शहाणं करा. आणि आमचे पंडित मिश्रा जे दावा करतायत मैं हिंदू राष्ट्र लाना चाहता हूं, ते आमच्या पोरांना सांगतात, फक्त तुम्ही बेलपत्ती चिपकवा, तुमचं पोरगं अभ्यास न करता पास होऊन जाईल. म्हणजे आमच्या पोरांना कुठे नेऊ इच्छिता? यांचं हिंदू राष्ट्र नेमकं काय आहे हे जरा आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे, ओळखून घेतलं पाहिजे आणि त्या दिशेनं विचार केला पाहिजे. यांचे तिसरे एक गृहस्थ आहे, त्यांचं नाव आहे भिडे गुरुजी. हिंदू राष्ट्र आणण्याचा दावा करतात. ते जाहीररित्या म्हणाले की ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहेत, म्हणजे मनुस्मृती लिहिणारे श्रेष्ठ आहेत. ज्ञानेश्वर काय म्हणाले? येथे कुळ, जाती, वर्ण अधवेची का कारण, कुळ, जात, वर्ण सगळं कारण आहे. तुकाराम महाराज काय म्हणाले? महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नभे, दया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. एखादा ब्राह्मण जर महार्षीला म्हणून रागावत असेल तर त्याला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे त्याने आत्महत्या करणं. एवढी कठोर शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे. शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली मेंढक के समान है, हे श्रेष्ठ नाही. आमच्या मनामध्ये भीती निर्माण होणार. हे गृहस्थ आले आपल्या अमरावतीला. अमरावतीला आल्यानंतर म्हणाले, महात्मा गांधी मुस्लिम मालिक की उपज है. महात्मा गांधी कोण? या देशाचे राष्ट्रपिता, ज्यांनी रात्रंदिवस कष्टा खाऊन स्वतःचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
या देशामध्ये या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकेल या पद्धतीचं वातावरण तयार केलं आणि म्हणून इतके वर्ष लोकशाही आपल्या देशामध्ये टिकते आहे. त्या माणसाबद्दल हा माणूस जाहीररित्या म्हणतो मुसलमान की उपज आहे, म्हणजे महात्मा गांधींची आई मुसलमान माणसासोबत आणि त्यातून गांधींचा जन्म झाला. ही हलकट मनोवृत्ती नाही का? असल्याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी शिवाजी राजांबद्दल हेच उद्गार काढलेले होते. जिजामाता आणि शिवाजींबद्दल हेच उद्गार काढले होते. त्याला आपण जेम्स लेनचं प्रकरण म्हणून ओळखतो. मित्रांनो, माझा साधा प्रश्न आहे की आमच्या आयांची चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? बरं जाऊ द्या, आपण समजा असं म्हणूया की संभाजी भिडे सोडून द्या. विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, आमच्या अमरावतीच्या मंत्री ठाकूर प्रश्न विचारलेत. त्यांनी अनेकांनी प्रश्न विचारले, जितेंद्र आव्हाड सुद्धा. याला उत्तर देताना आपले माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते उत्तर द्यायला उभे राहिले. त्यावेळेस कोणी काहीतरी बोललं, त्यावेळेस ते फटकन वळून म्हणाले, मग भिडे गुरुजी आमचे गुरुजी आहेत, मग भिडे गुरुजी यांचे गुरुजी आहेत. आमच्या राष्ट्रपित्याच्या आईबद्दल घाणेरडे बोलणारे, इतकं गलिच्छ बोलणारे हे यांचे गुरुजी आहेत. असले गलिच्छ विचार बाळगणाऱ्या माणसांना सगळ्यात पहिले आपण सत्तेवरनं खाली घेतलं पाहिजे, कारण जनता या देशाची आणि महाराष्ट्राची मालक आहे. राष्ट्रपित्याबद्दल असं उद्गार काढणाऱ्या माणसाला तुम्ही गुरुजी म्हणून मिरवता, म्हणजे तुमची मनोवृत्ती नेमकी काय आहे? मित्रांनो, एवढंच नव्हे तर आता अलीकडच्या काळामध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. अरे हा देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रस्तावनेमध्येच म्हटलेलं, या धर्मनिरपेक्ष देशामध्ये संसद भवनाचं उद्घाटन आमचे मोदीजी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतात. तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी टीव्हीवर. त्यावेळेस ब्राह्मण लोक वेदोक्त मंत्रोच्चार म्हणतायत आणि मोदीजी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतात. सेंगोल प्रकार काय? चौल वंश राजवंशामध्ये ज्यावेळेस एक सम्राट दुसऱ्या सम्राटाच्या हाती सत्ता सोपवत असे, त्यावेळेस हा जो राजदंड आहे, ज्याला सेंगोल म्हटलं जातं, तो त्यांच्या हाती दिला जात असे. म्हणजे चक्रवर्ती सम्राटाचं राज्य दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देण्याच्या या प्रक्रियेचं हे प्रतीक आहे. मोदीजी लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान. हा सेंगोल सगळ्यात पहिले कोणाला मिळाला? पंडित जवाहरलाल नेहरू. 15 ऑगस्ट 16 ऑगस्टला त्यांच्या हातामध्ये जो सेंगोल दिला चेन्नईच्या ब्राह्मण लोकांना, त्यांनी नम्रपणे तो स्वीकारला, बाजूला ठेवून दिला. कारण त्यांना माहित होतं मी या देशाचा पंतप्रधान असलो तरी नोकर आहे, मी हे काही देशाचा सम्राट नाहीये. आणि पंतप्रधानांना मिळणाऱ्या सगळ्या भेटवस्तू संग्रहालयात जमा होतात, तसा तो संग्रहालयात होता. आमच्या मोदीजींनी तो त्या संग्रहालयातनं काढला, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला अर्पण करून घेतला. याचा अर्थ त्यांनी या हिंदुस्थान देशाचे चक्रवर्ती सम्राट म्हणून स्वतःला घोषित केलं. हे भटजींचं राज्य आहे, हे कृपया आपण समजून. मित्रांनो, हे केवळ भटजींचं राज्य नाही, शेठजींचं सुद्धा राज्य आहे. 2013-14 मध्ये अडाणीची संपत्ती केवळ $7.8 अरब होती. ही संपत्ती केवळ 8 वर्षांमध्ये 2022 मध्ये $268 मध्ये रूपांतरित झाली. अब्ज डॉलर्स. 8 अब्ज डॉलरवरनं $268 अब्ज वर. एवढ्या वेगानं या जगामध्ये कोणत्याही भांडवलदाराची संपत्ती वाढलेली नाही. लोकांमधली गरिबी आणि अमिरीमधली खाई प्रचंड वाढली गेल्या 10 वर्षात.
गेल्या 10 वर्षामध्ये 29% लोक पुन्हा दारिद्र्य सीमारेषेखाली ढकलले गेलेले आहेत. आज आपल्या देशामध्ये एकूण 67% ते 70% लोक दारिद्र्य सीमारेषेखाली जगत आहेत. आणि म्हणून मित्रांनो 80 कोटी जनतेला धान्य फुकट वाटावं लागतं आहे. या देशामधली संपत्ती 50% लोक जे आहेत त्यांच्याकडे केवळ 3% संपत्ती आहे. आणि या देशामधल्या 40% संपत्तीचा वाटा केवळ 1% माणसांकडे आहे. एवढी गरिबी आणि श्रीमंती मधली खाई वाढलेली आहे. कारण मुळामध्ये हे जे राज्य आहे ते भटजींचं आणि शेटजींचं राज्य आहे. मित्रांनो, या लोकांनी काय काय केलं? सगळ्या सरकारी कंपन्या विकून टाकल्या, ज्या शिल्लक आहे काही प्रोसेस मध्ये आहेत विकण्याच्या. एखादं जमीनदाराचं पोरगं असतं, बापाने खूप काही कमवून ठेवलेलं असतं, मग हे पोरगं काहीच करत नाही. आपल्या बापाने जे जे कमवून ठेवलं ते विकतं आणि मस्त छान छोटीमध्ये जगतं. तसं आमच्या मोदीजींचा यांचं 8,500 कोटीचं विमान हे स्वतःसाठी घेतात आणि वेगवेगळ्या कंपन्या विकतात. त्यातून जो पैसा येतो, त्यातून जे काही देश चालतोय तो चालतो आहे. नेहरूंनी अतिशय परिश्रमानं नवरत्न कंपन्यांपासून अनेक कंपन्यांची मुहूर्त घट या देशामध्ये मोडले. अनेक कंपन्यांचा पाया घातला, अनेक कंपन्या निर्माण केल्या. त्या सगळ्याच्या सगळ्या कंपन्या विकणं चालू आहे, कवडी मोल भावामध्ये विकणं चालू आहे. एवढंच नव्हे तर मित्रांनो, सगळ्या सरकारी नोकऱ्या संपवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये 40% जागा सरकारच्या रिकाम्या आहेत. या आरक्षणाने काय क्रांती केली जरा आठवून पहा. माझ्या वयाची अनेक माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. तुम्ही खेड्याशी संबंधित माणसं आहात. 70 वर्षापूर्वी ज्या माणसांना पाटलाच्या वाड्याच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश नसेल, त्यांना वाड्याच्या उंबरठ्याच्या बाहेर बसावं लागत असे, त्यांना चहा दिला तरी भरून दिला जात असे, ती कपशी धुवून आणावी लागत असे, त्याच माणसांची मुलं आज IAS झालेली आहे, IPS झालेली आहे, डॉक्टर झालेली आहे, इंजिनियर झालेली आहे, मोठमोठ्या पदांवर बसलेली आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये शिक्षणातल्या आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणानं काय क्रांती केलेली आहे हे चित्र आपल्या डोळ्यापुढ्यात उभं आहे. ती आरक्षण संपवण्याचा हा एक घाट आहे. सरकारी नोकऱ्या संपल्या की आरक्षण ऑटोमॅटिक संपवून जात. मित्रांनो, तुम्ही असं म्हणाल की हे सगळं मोदीजींनी केलेलं आहे, महाराष्ट्राबद्दल कशाला हे आपण मानायचं? महाराष्ट्राने काय केलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये सध्या राज्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 2 उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माझे प्रिय अजितदादा पवार. त्यांनी मला खूप आयुष्यभर मदत केलेली आहे माझ्या कामात, व्यक्तिगत बोलत नाहीये. आता हे 3 उपमुख्यमंत्री आहेत, पण सरकार कोण चालवत आहे? महाराष्ट्रातला वेदांत फॉक्स कोण? 1,54,000 कोटींचा प्रकल्प गुजरातेत. टाटा एअरबसला 21,935 कोटींचा प्रकल्प गुजरातेत. NLG नॅशनल पोलीस अकॅडमी गुजरातेत. मुंबईतला हिरे व्यापार सुरतेमध्ये म्हणजे गुजरातमध्ये. वर्ल्ड ट्रक पार्क असेल, टेस्ला इलेक्ट्रिक गाडी प्रकल्प असेल, असे मोठमोठे 17 प्रकल्प मुख्यमंत्री शिंदे असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना महाराष्ट्रातनं बाहेर पडवण्यात आले. कारण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे खऱ्या अर्थानं मोदी आणि शहांचे फक्त नोकर आहेत. कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून याकरता लढाई दिली असती आणि वाटेल ते करून ते प्रकल्प महाराष्ट्रामध्ये टिकवले असते. मित्रांनो, ही माणसं दिल्लीच्या मालकापुढे गोंडा घोळतात, पण हे सरकार आलं कसं? 21 जूनच्या रात्री काही आमदार निघाले उद्धव ठाकरेंचे, सुरतेला गेले, तिथून ते विमानानं उडाले, डायरेक्ट गेले गुवाहाटीला, गुवाहाटीवरनं आले गोव्याला आणि मग तिथून उडून मुंबईत आल्यानंतर 30 जून 2022 ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि हे सरकार अस्तित्वात आले.
जुन्या सरकारमध्ये मंत्री असणारे माझे चळवळीतले एक मित्र मला भेटले. मी, माझे एक सहकारी आणि ते आम्ही तिघच जण होतो. भेटल्या ते म्हणाले, सर आजकाल म्हणे आपल्या देशात काही लोकशाही उरलेली नाही. आपल्या देशात लोकशाही उरलेली नाही, हुकुमशाही आहे. और आम्ही गेलो होतो ना गुवाहाटीला, म्हणजे सगळ्यांचे मोबाईल काढून रात्रंदिवस आमच्यावर आसाम पोलिसांचे पाहत. आता काय करायचं? रोज आम्हाला कॉन्फरन्सिंग वरनं सांगितलं जायचं, घाबरू नका, आता आपलं सरकार येणार आहे. आणि आपलं सरकार आल्यानंतर ते पुढे निवडणुकांपर्यंत म्हणजे 2.5 वर्ष टिकणार आहे. मी माझ्या या मित्राला म्हटलं, ठीक आहे तुमचं सरकार आलं, शिंदेनी ऑलरेडी शपथ घेतलेली आहे, मंत्र्यांनी पण शपथ घेतलेली आहे, मान्य. पण असं असताना तुमचं सरकार टिकणार कसं? कारण तो आहे ना पक्षांतर बंदी कायदा, डिफेक्शन लॉ, टिकणार कसं? त्यावर ते मला असं म्हणाले की सर त्याची काही काळजी करू नका, मला हॉर्सेस माउथ सांगितलेलं आहे की आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. म्हटलं कोर्ट आहे ना, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, म्हणजे तेही निर्णय तसेच येणार आहे, सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. हायकोर्टातनं काय निर्णय आला की उपाध्यक्षांनी डिफेक्शन लॉ बद्दलचा निर्णय इतक्या मुदतीच्या आत घ्यायचा नाही, मुदत वाढवून दिली. आणि दरम्यानच्या काळात शिंदेचं सरकार अस्तित्वात आलं. पहिल्यांदा लॉ तोडल्या गेला. जर एका गोष्टी करता खऱ्या अर्थानं मुदत वाढवून दिलेली आहे, तर ती मुदत वाढवलेली असताना त्या अवस्थेमध्ये सरकार अस्तित्वात कसं येईल? मी म्हटलं ठीक आहे, हायकोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने आला, मान्य. सुप्रीम कोर्ट आहे ना, सर सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय असाच येणार आहे की आमचं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. आणि मित्रांनो, त्या पद्धतीनं तो निर्णय आला. काय निर्णय आला? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की शिंदेंना राज्यपालांनी बोलावून जी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे कृत्य असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. जर मुख्यमंत्री पदाची शपथ दिली हे असंवैधानिक आहे, म्हणजे सरकारच असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. शिंदेंनी नेमलेले जे प्रतोद आहेत तेही असंवैधानिक आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या प्रतोदाच्या आज्ञेनुसार जे अध्यक्ष निवडून आले तेही असंवैधानिक आहे. आणि तरी हे सरकार 2.5 वर्ष चालू आहे. असीम सरोदे, माझे मित्र बाळ सरोदे यांचा मुलगा आहे, मोठे वकील आहे. ते नेहमी म्हणायचे की नाही, असा निर्णय येणार आहे, आपले सीजे असे तसे असा निर्णय येणार आहे की हे सरकार बरखास्त होईल. मी त्यांना जाहीररित्या सांगण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्यक्ष भेटलो तेव्हाही सांगितलं, असं काही होणार नाही, मी हॉर्सेस माउथ ऐकलेला आहे, हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असाच येणार आहे. आणि तो मित्रांनो असा झाला. कसा मस्त निर्णय आहे. ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% सक्सेस झालेला आहे, पण ऑपरेशन टेबलवरच पेशंट आधीच मेलेला होता, नंतरचं ऑपरेशन सुरू आहे. सरकार असंवैधानिक आहे, पण 2.5 वर्ष चालू आहे, प्रचंड पैशांची उधळपट्टी करत आहे. महाराष्ट्र सरकारने ह्या काही आता गेल्या 2 महिन्यातल्या योजना लागू होण्याच्या आधी 8 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलेलं आहे. प्रचंड उधळपट्टी चालू आहे. आणि ही सगळी उधळपट्टी एक असंवैधानिक सरकार करत आहे. ईडीचा वापर कसा? संजय राऊत हे आमचे पत्रकार मित्र, यांनी आपल्या एका मित्राकडनं 50 लाख रुपये चेकनी घेतले. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता, घेतला वगैरे, काही महिन्यांनी ते परत केले. मित्राकडनं चेकनं पैसे घेतले, चेकनी परत केले, 50 लाख घेतले, 50 लाखच परत केले. यांनी ईडी मध्ये आतमध्ये टाकलं. 100 दिवस पर्यंत ईडी मध्ये ठेवल्यानंतर न्यायमूर्ती प्रश्न विचारतात की यामध्ये कोणता गैरव्यवहार झालेला आहे, आणि म्हणून जमानत देऊन जातात. आमचे दुसरे मित्र अनिल देशमुख, महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य, या देशाची आर्थिक राजधानी ज्या महाराष्ट्रामध्ये, ते राज्य, जे महाराष्ट्र राज्य जीएसटी मधला 1/3 हिस्सा केवळ इतकं राज्य देतं, एवढं श्रीमंत राज्य,
त्या राज्याच्या गृहमंत्र्यांना आमच्या देवेंद्र भाऊंचा फोन येतो, त्यांचा एक माणूस त्यांच्या जवळ जाऊन उभा राहतो. पूर्वी मी नाव घेत नसे, माझ्या मित्रांचे चिरंजीव आहेत नाही म्हणून, पण आता ते नाव जगजाहीर झालेलं आहे, सगळ्यांपुढे आहे म्हणून मी नावही घेतो. आणि त्या माणसाने सरळ सरळ 4 ड्राफ्ट दिले गृहमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या आणि सांगितलं की यावर तुम्ही ऍफिडेव्हिट करून सही करून द्या, तर तुम्हाला ईडी मध्ये जावं लागणार नाही, कारण मुंबई पोलिसांनी तुमच्या विरुद्ध ऍफिडेव्हिट लिहून दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुखांनी दर महिन्याला एवढे पैसे गोळा करून द्यावेत. हे ऐकल्यानंतर अनिल देशमुखांनी विचार केला, नकार कळवला. कारण हे 4 ऍफिडेव्हिट जे होते ते जरा समजून घ्या. पहिलं ऍफिडेव्हिट होतं त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं, अनिल देशमुखांना पैसे गोळा करण्याचा आदेश दिला. नंबर 2, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी दिशा सैनियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला, म्हणजे बलात्काराचा प्रयत्न केला असे शब्द होते. पण नव्या कायद्यानुसार बलात्काराचा प्रयत्न करणं इटसेल्फ बलात्कार होतो, त्या पद्धतीनं कायदा लागू होतो. बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिचा ढकलून देऊन खून केला. हे ऍफिडेव्हिट केव्हा लिहायचं आहे? ऑलरेडी सीबीआयचा रिपोर्ट आलेला आहे, सीबीआयने चौकशी केली आहे. सीबीआय म्हणतंय की दिशा सैनियनची आत्महत्या नाही, दिशा सैनियनचा कोणी खून केलेला नाही, दारू प्यायल्यानंतर तिचा पाय घसरला आणि पडून ती मेली, असं सीबीआयचं म्हणणं आहे. यांचंच सीबीआय. आणि त्यानंतर हे ऍफिडेव्हिट लिहून मागतात. तिसरं ऍफिडेव्हिट आहे अनिल परब यांचे काही गैरव्यवहार आहे. आणि चौथं ऍफिडेव्हिट पुन्हा हादरलो मी आतून, अजितदादा पवार त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांनी अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं पैसे गोळा करायला सांगितले. जेव्हा यांनी नकार कळवला तेव्हा पुन्हा निरोप आला की ठीक आहे, तुम्हाला अजितदादांच्या विरुद्ध बोलणं शक्य नसेल तर 3 ऍफिडेव्हिट लिहून दे. अनिल देशमुखांनी विचार केला की मी जर 3 ऍफिडेव्हिट लिहून दिले तर महाराष्ट्राचे गृहमंत्र्याचे ऍफिडेव्हिट आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेलमध्ये जातील, आदित्य ठाकरे त्या घाणेरड्या आरोपाखाली, बलात्कार आणि खून या आरोपाखाली जेलमध्ये जातील, आणि अनिल परब सुद्धा जेलमध्ये जातील, तेही कॅबिनेट मंत्री. या 3 लोकांना जेलमध्ये पाठवून मी स्वतःला वाचवायचं का? मी जर जेलमध्ये गेलो तर माझं काय होईल? आजपर्यंत मला एक डाग लागलेला नाही. बिचारे इतके अस्वस्थ झाले की त्यांना आत्महत्या करावीशी वाटत होती, पण त्याने हिम्मत करून नकार कळवला. आणि नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सीबीआय आणि ईडीच्या धाडी सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांना 14 महिने जेलमध्ये काढावं लागलं. या माणसाने स्वतःला वाचवण्याकरता महाराष्ट्राचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजितदादा पवार यांना जेलमध्ये पाठवायचा न पाठवण्याचा निर्णय घेतला, खोटं ऍफिडेव्हिट लिहून देण्याचं टाळलं. म्हणून या माणसाच्या मर्दपणाला आपण सलाम केला पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, इतका ईडीचा हात घाणेरडा वाटला. मला फार वाईट वाटलं यासाठी, कारण गंगाधरराव फडणवीस माझे एकेकाळचे फार चांगले मित्र. इमर्जन्सी मधनं जेलमधनं सुटल्यानंतर मी MA फायनल करण्याकरता, कारण मध्ये 3-4 वर्षाची गॅप आहे, MA फायनल करण्याकरता नागपूरमध्ये आलो. गंगाधररावांना प्रचंड कौतुक की हा मुलगा कॉलेजमध्ये शिकत असताना जेलमध्ये गेला, इमर्जन्सीमध्ये, तेही जेलमध्ये गेले होते. ते माझ्याशी बरोबरीच्या नात्यानं वागायचे, इतरांना ओळख करून देताना माझा मित्र म्हणून माझा ओळख करून द्यायचे. पुढे तरुण भारतात मी काम करायला लागलो, त्यामुळे जास्त आणखी घसट निर्माण झाली. इतक्या उदार मनाचा, सगळ्यांसोबत अतिशय उत्तम वागणारा, कधीही जातीय पद्धतीनं वागताना मी त्यांना पाहिलं नाही, सगळ्यांना मदत करण्याची मनोवृत्ती असणारा, सगळ्यांसोबत उत्तम संबंध ठेवणाऱ्या माणसाचा मुलगा म्हणून माझ्या मनामध्ये खूप आत्मीयता होती देवेंद्र फडणवीसांबद्दल. पण जेव्हा मी हे पाहिलं आदित्य ठाकरेचा बलात्कार केला मुलीवर आणि त्याने खून केला याही आरोपाचा ऍफिडेव्हिट लिहून द्यायचा आहे, त्यावेळेस ही जी खालची पातळी मी पाहिली तर मी आतून हादरून.
मित्रांनो, एवढी खालची पातळी गाठणाऱ्या माणसांना आपण सत्तेवर ठेवणार आहोत का? यांच्या हातामध्ये आपली लोकशाही सुरक्षित आहे का? म्हणून यांना आपण हकललंच पाहिजे, दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. हो, तुमच्याजवळ पैसे आहेत 2-3 हजार रुपये एखाद्या भांडवलदाराकडे. या देशाचे मालक आपण समजतो स्वतःला, जनता म्हणून. आम्ही आमचं सरकार ठरवतो, आम्ही निवडून देतो, आम्ही आमचं सरकार निवडून दिलं, आम्ही जनतेमधून आमदारांना निवडून दिलं. या भांडवलदारांनी यायचं, 40-40, 50-50 खोके वाटायचे, सरकार विकत घ्यायचं, पाहिजे त्या सरकारला बसवायचं आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचं सरकार ताब्यात घ्यायचं आणि 2-3 हजार कोटी इन्व्हेस्ट करून लाखो कोटी रुपये गिळंकृत करायचे. ही लोकशाही आपण या देशामध्ये चालू देणार आहोत का? महाराष्ट्रात चालू देणार आहोत? कारण मी अतिशय अधिकार म्हणून सांगतो, जेव्हा मी माझ्या मित्राला बोलायला लागलो की तुम्ही सगळेच्या सगळे गेला तिकडे गुवाहाटीला, 5-6 लोकांवर ईडी होती ना, ते म्हणाले 5-6 नाही, 40च्या 40 लोकांची कागदपत्र तयार होती. त्यांना डायरेक्टली सांगितलं होतं की तुम्ही आमच्या सोबत या, आमच्या सोबत आलात तर तुम्हाला खोके मिळतील, नाहीतर मंत्रीपद मिळतील. मी विचारलं खोके किती? आकडे वेगवेगळे, 60, 40, 20 पर्यंत, म्हणून मी 50चं डायरेक्ट म्हणणार नाही. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार मिळालेले आहे. या पद्धतीनं पैसे दिले गेलेले आहेत. त्याच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. मी आज बोलत नाहीये, गेली 1.5-2 वर्ष हे सारखं सातत्याने जाहीररित्या बोलतो आहे. अशी सरकार तुम्ही विकत घेणार. दुसऱ्या बाजूने माझेच मित्र अजित दादा गेले तिकडे. का गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पुन्हा बोलण्याची गरज नाही. मलाही कल्पना होती ते तिकडे जाणार आहे, त्यांना काही दुसरा पर्याय नाही. पण त्या ठिकाणी खोके नाही दिले. तुम्ही जे जे आमच्या सोबत येणार आहात त्यांना आम्ही प्रोजेक्ट देऊ, विकासासाठी पैसा देऊ, 500 कोटी, 1000 कोटी, 200 कोटी धडाधड वाटणं चालू. आता मी मंत्रालयात जर एवढा वावरत असेल तर अनेक कॉन्ट्रॅक्टर मित्र असतातच, कारण त्यांना माझ्याकडनंही काम पाहिजे असतं ना. ठीक आहे, मी एक पैसा खात नाही, कोणाला खाऊ देत नाही, म्हणून या पद्धतीची कामं कोणाला देऊ शकत नाही. ते मला खाजगीमध्ये सांगतात, सर आमची इतकी अवस्था वाईट आहे की आम्हाला भीती वाटते हे कामं करताना. म्हटलं का? 40% ते 50% द्यावे लागते. सर तुम्ही कल्पना करा, 800 कोटीचा प्रोजेक्ट असेल आणि त्यातले 40 ना 50% जर खाल्ले जात असेल आणि उरलेल्या पैशांमधनं काम होत असेल तर सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार उद्या आलं आणि चौकशा सुरू झाल्या तरी कुठून हिशेब देणार आहेत? 400-400 कोटीचे हिशेब कुठून आणणार आहे? त्यामुळे तुम्हाला जर सरकार बदललं आणि तुम्ही ते बदलवणार आहात तर ही अनेक माणसं उद्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेली तुम्हाला दिसतील. म्हणून ही भीती त्यांना वाटते कॉन्ट्रॅक्टर्सला की एवढ्या पैशाचा हिशेब आपल्याला देता नाही आला तर आपल्यालाही जेलमध्ये जावं लागेल. इथं जातीलच पण आपल्यालाही जावं लागेल. अशी मस्त पैशांची उधळपट्टी सध्या सुरू आहे. त्यामुळं मित्रांनो, हे सरकार या पद्धतीनं काम करणार आहे. महाविकास आघाडीला का निवडून द्यायचं? एकेकाळी मी या लोकांसोबत काम केलेलं आहे, जनसंघासोबत काम केलेलं आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा 1975 मध्ये आणीबाणी लादली, त्याला विरोध केला, जेलमध्ये गेलो. सुटल्यानंतर आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. त्यावेळेस विदर्भामध्ये 2च महत्वाच्या पार्ट्या होत्या. एक होती फॉरवर्ड ब्लॉक जमवंतरावांचा आणि दुसरा जनसंघ, ज्याच्यामध्ये देवेंद्रजीचे वडील गंगाधरराव होते. या दोन्ही पार्ट्यां मिळून आणि बाकी जे जे मिळतील त्यांना घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये दणकून काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला, कारण त्यावेळेस इंदिरा गांधींचं राज्य होतं. त्यानंतर 78 साली विधानसभेमध्ये दणकून प्रचार केला जनता पार्टीच्या माध्यमातून काँग्रेसच्या विरुद्ध. आणि या पद्धतीनं प्रचार केल्यानंतर मित्रांनो, त्यानंतर खरं म्हणजे नगर परिषदांचाही प्रचार केला. 3 ठिकाणी सरकार बदलली. ही सरकार बदलल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला वाटलं आपलं काम झालं आणि मी आपल्या सामाजिक कामामध्ये पुन्हा इतकी वर्ष काम करतो आहे. मधल्या काळामध्ये युतीचं राज्य होतं, मला कधीही विरोध करावा असा वाटला नाही. मला वेळ असता तर केवढा मोठा धाडसी निर्णय गोपीनाथ मुंडे बीजेपीचे असणारे पण महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी घेतला, हे तुम्हाला मी विस्तारानं सांगितलं असतं.
तुम्हाला फक्त एकच प्रसंग आठवतो, गणपती त्या काळामध्ये दूध प्यायले म्हणून सगळीकडे बातम्या पसरल्या, आमच्या मुंबईमध्ये मोठ्याल्या रांगा लागल्या. PKB चक्रवर्ती त्यावेळेस मुंबईमध्ये ऍडिशनल पोलीस कमिशनर होते, त्यांचा मला सकाळी सकाळी फोन आला, त्यांनी मला उठवलं, गायडन्स द्यायला सांगितलं पोलिसांना, आणि ठिकठिकाणी बोर्ड लागले की गणपती दूध पित नाही, उलट दूध खालीच जमा होतं. ते सगळे उपद्व्याप माझे आणि पोलिसांचे. संध्याकाळच्या बातम्या आल्या, त्यामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री यांचं स्टेटमेंट होतं, गणपती माझ्या बायकोच्या हातून दूध प्यायलेला आहे. चक्रवर्तींचा मला फोन कमिशनरांचा, मानव साहब अभी ऐसा सा स्टेटमेंट आहे, आप भी स्टेटमेंट निकालो. म्हटलं हो, ते मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा श्याम मानव म्हणून स्टेटमेंट दिलं, त्याला काय किंमत आहे? लोक म्हणतील हा बोलतो तसा म्हणून बोलला. पोलिसांनी काम केलेलं आहे, पोलिसांनी हे सगळं थांबवलेलं आहे, पोलिसांनी कोर्ट्स लावलेले आहे, पोलिसांतर्फे हे स्टेटमेंट आलं पाहिजे. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर मी कसं स्टेटमेंट देणार? म्हटलं गृहमंत्र्यांना पकडा, त्यांना सांगा. ते म्हणे आप बोलो. म्हटलं गोपीनाथ मुंडेंची माझा एवढा ओळख नाहीये, हाय अलोपतीच्या पलीकडे संबंध नाहीये, त्यामुळे ते माझं ऐकतील असं नाही, पण तुम्ही काम केलं, त्यांना माहित आहे की आज पोलिसांनी रेड अलर्ट घोषित केलेला होता, तेही जागरूक होते, त्यांच्या कानावर घाला. आणि बीजेपीचे नेते गोपीनाथजी मुंडे महाराष्ट्राचे गृहमंत्री हे स्टेटमेंट देतात आणि ते स्टेटमेंट टीव्हीवर एकाच वेळी येतं. मुख्यमंत्र्याचं ते स्टेटमेंट रिपीट करतं सह्याद्री, त्या स्टेटमेंटमध्ये असतं की माझ्या बायकोच्या हातून गणपती दूध प्यायला, आणि इकडे गोपीनाथ मुंडे गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्टेटमेंट असतं, काय असतं की गणपती दूध पिला नाही, प्याला नाही, पीत नव्हता, सगळं दूध खाली गोळा होत होतं. आमच्या पोलिसांनी ते ठिकठिकाणी गोळा केलं, जनतेला दाखवलं, ठिकठिकाणी बोर्ड्स लागले, त्या बोर्ड्सचे फोटो पण दाखवलेले होते की गणपती दूध पित नाही, खाली दूध गोळा होतं. हे काम करणारे गोपीनाथ मुंडे राहिलेले आहेत, कशाला विरोध करायचा? काय कारण आहे विरोध करायचा? होतं ना अटल बिहारींचं सरकार या देशामध्ये, आमच्यापैकी कोणी विरोध केला? पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं उघड्यावर आली, रस्त्यावर आली आणि राजकीय भूमिका घेऊन बोलत आहेत की महाविकास आघाडीला निवडून आणा, इंडिया गठबंधनला निवडून आणा आणि या सांप्रदायवादी मनोवादी विचारसरणीच्या लोकांना घालवा. मी कोणतंही काम अविचाराने करत नाही. याकरता गेले 2 वर्ष 2.5 वर्ष सारखे प्रयत्न चालू आहे, वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी चालू आहे. राहुल गांधी यांच्याशी विस्ताराने 28 मिनिटं चर्चा केली, माझ्या मनाचं समाधान झालं. एवढंच नव्हे तर खरगेंशी चर्चा केली, काँग्रेसचे पुढारी, महाराष्ट्रातले सगळे काँग्रेसच्या महत्वाच्या पुढाऱ्यांशी वारंवार चर्चा केली. या विषयावर उद्धव ठाकरेंशी 3दा तरी चर्चा झालेली आहे विस्ताराने, आणि शरद पवारांची तर वारंवार चर्चा होते आहे. त्यातनं मला ही खात्री पटली की आपण यांच्या वतीनं जाहीररित्या आग्रहानं लोकांना सांगू शकतो की हे महाविकास आघाडीचं सरकार राज्यघटना टिकवण्याकरता आणि लोकशाही मूल्य पकडून ठेवण्याकरता अत्यंत आग्रही आहे. अलीकडची माझी भेट सांगतो तुम्हाला मी उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरे अतिशय सज्जन गृहस्थ आहे, आणि या उद्धव ठाकरेंनी जेव्हा सांगितलं बोलताना मला, मी त्यांना प्रश्न विचारला. खरं म्हणजे प्रश्न माझा काय होता? मी म्हणालो आपल्या राज्यघटनेमध्ये आणि प्रस्तावनेमध्ये सांगितलेली जी मूल्य आहेत ती तुम्हाला मान्य आहे का, आणि तुमच्या शासनाच्या दरम्यान याच पद्धतीने तुम्ही सरकार चालवण्याचं आश्वासन देत आहात का? दुसरे कोणीही असते तर त्यांनी मला हाकलून लावलं असतं, पण ते अंतर्बाह्य सज्जन दुरस्त असल्यामुळे ते म्हणाले मानव हा काय प्रश्न विचारतात, अर्थात मला ही राज्यघटना मान्य आहे. या राज्यघटनेमधली ही 4ही मूल्य माझ्याकरता अत्यंत मोलाची आणि महत्वाची आहे, ती अंमलात आली पाहिजे असं मी आग्रही आहे. आपल्यापैकी अनेक पुरोगामी लोकांना वाटतं की ते हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी मी पण आहे ना. हिंदुत्ववादी असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला हा धर्म पाळण्याचा अधिकार आहे, धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे, त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. तो आपल्या राज्यघटनेनंच दिलेला. दुसऱ्याच्या धर्मापेक्षा माझा धर्म श्रेष्ठ आहे हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही, दुसऱ्याच्या धर्माला हिणवण्याचा आपल्याला अधिकार नाही, तेवढंच फक्त आहे. मग असं असताना उद्धव ठाकरेंचं आपण समर्थन कसं करायचं असा प्रश्न काही पुरोगामी लोकांना पडतो.
मी उद्धव ठाकरेंच्या तोंडची फक्त 3 वाक्य तुमच्या पुढ्यामध्ये मागवतो. पहिलं वाक्य आहे, आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणार नाही. या वाक्याचा तुम्ही काय अर्थ काढायचा तो काढा, तुमच्यावर मी सोपवतो. दुसरं वाक्य आहे, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही. याचा अर्थ आमचं हिंदुत्व चातुर्वर्ण्य मानणारं नाही, ब्राह्मणी श्रेष्ठत्व मानणारं नाही, सगळ्या माणसांना समान लेखणारं आहे. तिसरं त्यांचं वाक्य आहे, अत्यंत मोलाचं वाक्य आहे. ते म्हणतात आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे, झोपड्या आणि घर जाळणार नाही. याचा अर्थ आहे की आमचं हिंदुत्व संप्रदायवादी नाही. आम्ही हिंदू मुस्लिम द्वेष पसरवत नाही. आम्ही जाती जातींमध्ये तेढ निर्माण करत नाही. आम्ही दुसऱ्यांची घरं आणि झोपड्या जाळत नाही. उलट आमचं हिंदुत्व विकासवादी हिंदुत्व आहे. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचा विकास व्हावा, प्रत्येकाच्या घरातली चूल पेटावी, या पद्धतीचं आमचं हिंदुत्व आहे. मला वाटतं हे आपल्याला आश्वासक वाटणारं प्रकरण आहे. आणि म्हणून मित्रांनो, काँग्रेसचा तर प्रश्नच नाहीये. त्यांनी या देशामध्ये राज्यघटनाच आणलेली आहे, या पद्धतीची 4 मूल्य पकडून ठेवलेली आहे. काय केली असेल, गडबडी केली असेल, पण या 4 मूल्यांना कधी हात घालण्याचा प्रयत्न केला नाही. उलट्या दिशेनं चक्र फिरवण्याचा प्रयत्न केला नाही. शरद पवार अतिशय आधुनिक विचारांचे आहे. बाबासाहेब आंबेडकर हे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं. त्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की संघर्ष होता तो दलित वर्सेस मराठा. शरद पवार मराठ्यांचे नेते मानले जात होते आणि तरीही त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव दिलं. प्रचंड राजकीय किंमत त्याकरता मोजली. अनेक वर्ष नव्हे, अनेक निवडणुकांमध्ये मराठ्यांनी त्यांना पाडण्याचा चंग बांधला. ही राजकीय किंमत त्या माणसाने विचारांकरता मोजलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही वेगळं आश्वासन देण्याची गरज वाटत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही महाविकास जी आघाडी आहे ती राज्यघटना टिकवण्याचं, पुन्हा ती रुजवण्याचं, कायद्याचं सरकार चालवण्याचं, लोकशाही टिकवण्याचं आपल्याला एका बाजूने आश्वासन देत आहे. आणि म्हणून आपण त्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांकरता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मी फक्त उल्लेख करून पुढे जाईल, कारण मी आधीच विचारलं होते ते किती शेतकरी असतील, तर फारसे नसतील असं मला सांगण्यात आलं. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे नव्हे, तो विषय माझा अभ्यासाचा असल्यामुळे, सखोल अभ्यासाचा असल्यामुळे मला त्यात फार रस आहे. या देशामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही कितीही कर्ज माफ करा, त्यांच्या बीजांच्या म्हणजे बीज जे असतं त्याच्या किमती कमी करा, खतांच्या किमती करा, फुकट इलेक्ट्रिसिटी द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं शक्य नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याचा एकच मार्ग आहे, स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन मूल्यानुसार MSP जाहीर करणं आणि त्याचा कायदा करणं. त्याचं आश्वासन ऑलरेडी इंडिया आघाडीनं दिलेलं आहे. खरं म्हणजे ते मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी 2014 मध्ये दिलेलं होतं. कोर्टामध्ये केस गेल्यानंतर कोर्टापुढे ऍफिडेव्हिट देऊन सरकारने सांगितलं की आम्हाला हे करता येत नाही, आणि पुढे शहाने सांगितलं की तो निवडणुकीतला जुमला होता. इथे राहुल गांधी आश्वासन देतात, जाहीरनाम्यामध्ये त्याची नोंद होते आणि इंडिया आघाडी त्यांना समर्थन देते. म्हणजे शरद पवार समर्थन देतात आणि उद्धव ठाकरे पण समर्थन देतात. जर मित्रांनो उत्पादन मूल्यानुसार MSP जाहीर झाला आणि त्यानुसार शेतकऱ्यांना भाव मिळाले, तरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे प्रश्न सुटणार आहे. महाविकास आघाडी आपल्याला आश्वासन देते, आम्ही सरकारी नोकर भरती पूर्ण करू, शिक्षक भरती करू, हे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस मधले शिक्षक आहेत ती प्रथा बंद करू, छोटे मोठे उद्योग निर्माण करू, या पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता उधळपट्टीचा मुद्दा मी बोललो, जवळपास 8 लाख कोटींचं कर्ज या असंवैधानिक इल्लिगल सरकारनं करून ठेवलेलं आहे. या अवस्थेमध्ये हे लाडक्या बहीण योजनेखाली जे स्त्रियांना पैसे दिले जात आहेत 1,500 रुपये, त्याबद्दल काय? मला सगळे प्रश्न विचारतात आणि माझ्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा असा की ही कशासाठी योजना सुरू केली या सरकारनं?
केवळ निवडणुका समोर पाहून मध्य प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं यश मिळालं त्या पद्धतीनं आपल्याला मिळावं म्हणून हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये दर महिन्याला टाकता आहेत आणि कदाचित 5 हप्ते आतापर्यंत पोचलेले असतील किंवा पोचतील. या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे की ज्याला उधळपट्टी मानलं पाहिजे. हा खरा प्रश्न. मोदी सरकारनं या देशामधल्या कॅपिटलिस्ट लोकांचं भांडवलदारांचं 16 लाख कोटी रुपयांचं बँकांचं कर्ज माफ केलेलं आहे. व्याजासहित ही रक्कम होते 30 लाख कोटींपर्यंत, म्हणजे 30 लाख कोटी माफ केलेले आहे. हे सगळे पैसे तुमच्या माझ्या खिशातनं गेलेले आहेत. तुम्हाला मलाच ते फेडावे लागणार. त्यातनं 0.1% सुद्धा रोजगार निर्माण झालेला नाही. हे वाया गेलेले पैसे मोदींच्या मित्रांच्या मड्यावर वाया गेलेले पैसे आहेत. मग लाडकी बहीण योजनेमध्ये स्त्रियांच्या खात्यात जे पैसे जात आहेत ते वाया जाणारे पैसे आहेत का? पहिला मुद्दा लक्षात घ्या, यातल्या 40% स्त्रिया ह्या गृहिणी आहेत. या गृहिणींना 1,500 रुपये दर महिन्याला मिळतात. तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. या मुलींना बहुधा लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीये. तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. मला आपल्या नवऱ्यापुढे मुलांपुढे कोणापुढे हात न पसरता माझ्या खात्यामध्ये 1,500 रुपये येत आहेत, सरकार माझ्या खात्यात पाठवत आहे, हा त्यांच्याकरता आत्मसन्मानाचा पण मुद्दा आहे. ही सायकोलॉजी आपण विसरता कामा नये. आता प्रॅक्टिकल मुद्दा, अर्थशास्त्रीय मुद्दा आपण पाहू. हे जे स्त्रियांच्या खात्यामध्ये वर्षाला 18,000 रुपये येणार आहे त्याच्या स्त्रिया काय करणार आहे? या स्त्रियांपैकी 99% स्त्रिया दारू पिणार नाहीत, जुगारामध्ये खर्च करणार नाहीत, या आपल्या कुटुंबाकरता छोट्या मोठ्या वस्तू विकत घेतात. ज्या वेळेस अर्थशास्त्रीय दृष्ट्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये मंदी निर्माण होते, नवे रोजगारच निर्माण होत नाही, त्यावेळेस गुंतवणूक करण्यासाठी अशा वर्गातल्या लोकांची जर क्रयशक्ती वाढवली तर ते खरेदी करायला लागतील. ते खरेदी करायला लागल्यानंतर आसपासचे छोटे मोठे उद्योग वाढायला लागतात. या स्त्रिया काही अमेझॉनवरनं खरेदी करणार नाही, टीव्ही घेणार नाही, फ्रीज घेणार नाही, छोट्या मोठ्या वस्तू घेतील, दूध घेतील, भाजी घेतील, अमुक घेतील, तमुक घेतील. त्यातनं आजूबाजूचे जे छोटे दुकानदार डिमॉनिटायझेशन नंतर 500 आणि 1000ची नोट बंद केल्यानंतर जे झोपले, कोविडमुळे सपशेल झोपले, ते पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये येतील. त्यांचे व्यवसाय चालायला लागेल, त्यातून रोजगार वाढेल, आजूबाजूला छोटे मोठे उद्योग तयार होतील आणि हे जवळपास 2-3 वर्ष तरी व्हायला लागतील. तोपर्यंत या स्त्रियांच्या खात्यामध्ये गेलेला पैसा हा ती राज्याकरता केलेली गुंतवणूक आहे. म्हणून याच्यावर आपण टीका करता कामा नये. आपण उलट म्हटलं पाहिजे की लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करू नका, या तुमच्या उद्दाम भावांना तुम्ही हाकला. हे उद्दाम भाऊ कसे, महेश शिंदे नावाचे आमदार जाहीरीला काय म्हणाले, याद राखा तुमच्या सगळ्या याद्या माझ्याजवळ आहे, तुम्ही जर आम्हाला वोट दिले नाही तर याद्यांमधली नावं कापू, पुन्हा तुम्हाला पैसा मिळणार नाही. किंवा आमचे रवी राणा नावाचे आमदार ते काय म्हणाले, याद राखा पैसे परत घेऊ, जसे काही यांच्या बापाचे पैसे आहेत. अरे पैसे सरकारचे म्हणजे जनतेचे आहेत, जनतेला दिले जात आहेत, तुम्ही मध्ये कोण परत घेणार आहे? त्यामुळे या उद्दाम भावांना हाकला. या विषयावर मी विस्तारानं उद्धवजी ठाकरेंसोबत बोललो, काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोललो. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आम्ही 2,000 रुपये द्यायचं ठरवतो आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले आम्ही 3,000 रुपये द्यायचं ठरवतो आहे. खरं म्हणजे काँग्रेसचं सध्या जिथे राज्य आहे त्या तेलंगणामध्ये 2,500 रुपये दर महिन्याला लक्ष्मी योजनेखाली दिले जात आहेत, 2,000 रुपये कर्नाटकमध्ये दिले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किमान 2,000 रुपये या स्त्रियांच्या खात्यामध्ये सरकार बदलल्यानंतर सुद्धा जाणार आहे. हे मी खात्रीशीररित्या सांगू शकतो, कारण तिन्ही नेत्यांसोबत मी बोललेलो आहे. आणि राहुल गांधींनी तर ऑलरेडी लोकसभेच्या आधी 1 लाख रुपयाचं अभिवचन केलं होतं. केंद्रामध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही या महालक्ष्मी योजनेखाली प्रत्येक स्त्रीच्या, अशा कॅटेगरीतल्या स्त्रीच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये टाकू, म्हणजे 8,500 रुपये महिना जवळपास. त्यामुळं मी तुम्हाला अतिशय खात्रीशीररित्या सांगू शकतो
की ज्यांना ज्यांना महाविकास आघाडी आणायची आहे त्या सगळ्या लोकांनी निशंक मनानं सांगावं की बहिणींनो, तुम्ही घाबरू नका, या उद्दाम भावांना हाकला, अधिक नम्र आणि चांगल्या भावांना निवडून आणा, त्यांच्या तुम्ही अधिक लाडक्या होणार आहात, किमान 2000 रुपये महिना तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे. त्यानंतर मित्रांनो, मला एक मुद्दा घ्यायला या ठिकाणी सांगितला आणि तो अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे मधल्या काळामध्ये 3 दिवसापूर्वी एक मोठी जाहिरात आली, बहुजन हितासाठी देवा भाऊंच्या पाठीशी. बहुजन हितासाठी देवा भाऊंच्या पाठीशी ही जाहिरात तुम्हा सगळ्यांना वाचली असेल. जणू काही बहुजन हितासाठी म्हणणारी ही जाहिरात जो ओबीसी महासंघ आहे त्यांनी देवेंद्र यांचं समर्थन केलं, कारण देवेंद्रजी बहुजनांच्या हितासाठी काम करतात. या जाहिरातीमध्ये 3 फोटो आहेत. पहिला फोटो आहे सावित्रीबाई फुल्यांचा आणि ज्योतिबा फुल्यांचा, दुसरा फोटो आहे आंबेडकरांचा आणि तिसरा फोटो आहे स्वतः देवेंद्र भाऊंचा तुकारामांच्या वेशात. मला काही नाही म्हटलं होतं, मिशी नाही ना, तुकारामाला मिशी असते ना, पण दृश्य स्वरूपामध्ये तुकाराम पाटील या पद्धतीचा तो फोटो आहे. आता जे तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे, म्हणजे चातुर्वर्ण्य मांडणारे मनु महाराज श्रेष्ठ आहे असं म्हणतात त्या भिडे गुरुजींना गुरुजी म्हणणारे आमचे देवेंद्र भाऊ बहुजन हिताचे आहे. फुलेंचा फोटो लावला. या फुल्यांबद्दल भिडे गुरुजी काय म्हणाले? फुल्यांसारखी माणसं कुत्री आहेत. तुम्ही जरा इंटरनेटमध्ये गेला तर त्यांच्या शब्दात हे सगळं तुम्हाला मिळेल. फुले नालायक माणूस आहेत. यांच्या फुल्या 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 देशद्रोहाचे शिक्के आहेत. फुल्यांच्या ठिकाणी ढुंगणा शब्द आहे. देशद्रोहाचे शिक्के आहेत. जे भिडे गुरुजी फुल्यांना कुत्रे म्हणतात, जे भिडे गुरुजी फुल्यांना नालायक म्हणतात, देशद्रोहाचे शिक्के असं म्हणतात, ते भिडे गुरुजी अत्यंत प्रिय गुरुजी असणारे देवेंद्र भाऊ केव्हापासून बहुजनांच्या हितांचे बनू शकतात? आता साधा प्रश्न तुम्हाला. आता या जाहिराती कशा आल्या, काय आल्या, काय देवाण झाली, काय घेवाण झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. पण मी सगळ्यांवर आरोप करत नाही, कारण काही माणसं प्रामाणिक असतात, प्रामाणिकपणे भूमिका घेतात, यावर माझा विश्वास आहे. पण त्याने ते स्पष्ट करावं कोणतं बहुजनाचं काम आहे. जो माणूस सांप्रदायिक विचारसरणीला चिथावणी देतो, मनोवादी विचारसरणीच्या माणसांना गावोगाव घेऊन आणतो, पोलिसांचं त्यांना पूर्ण प्रोटेक्शन देतो, त्यांच्यावर कायद्याने कोणतीच कारवाई होऊ देत नाही, तो माणूस फुल्यांचे आणि आंबेडकरांचे फोटो लावून तुमच्या पुढ्यामध्ये येतो. हा काय प्रकार आहे? आपली नेते मंडळी विकली गेलेली आहेत की आणखी काही त्यांना घबाडं मिळालेली आहेत, याची नीटपणे सगळ्या बहुजन माणसांनी चौकशी केली पाहिजे आणि नंतरच आपले निर्णय घेतले पाहिजे. मित्रांनो, आता एक शेवटचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी थांबणार आहे. राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद केले, कारण राहुल गांधी अमेरिकेमध्ये असं बोलले की मी रिझर्वेशन बंद करणार आणि त्याकरता महाराष्ट्रभर आंदोलन झालं. एक प्रतिक्रिया आली गायकवाड नावाच्या MLA-ची. राहुल गांधी म्हणतात रिझर्वेशन बंद करा म्हणून त्यांची जीभ कापा, कापणाऱ्याला एवढं बक्षीस. सगळ्यात पहिले मी याची खात्री करून घेतली की राहुल गांधी असं कसं बोलतील. कधी कधी राहुल गांधी अर्धवट वाक्य वापरतात, त्याचे अर्थ वेगवेगळे निघतात, म्हणून मी नीट त्यांचं स्टेटमेंट ऐकलं. एवढंच नव्हे तर हिंदू नावाच्या इंग्रजी दैनिकामध्ये ते प्रसिद्ध झालं, तेही मी नीटपणे पाहिलं आणि म्हणून मी अतिशय अधिकारवाणीने आता तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. गायकवाडांचं प्रोफाईल मी पाहिलं, माझ्या लक्षात आलं की गायकवाडांबद्दल काही न बोललेलं बरं. एवढंच चांगलं इंग्रजी, मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे, ग्रॅज्युएशनला इंग्रजी शिकवलेलं आहे, आणि तरीही मला डिक्शनरी रेफर करावी लागली, कारण यामध्ये जी फ्रेज वापरलेली आहे ती रुटीन नाहीये, नेहमी वापरली जाणारी नाहीये. म्हणून मला डाऊट आला, म्हणून मी डिक्शनरी चेक केली.
म्हटलं माझी जर ही अवस्था होते आहे तर बिचाऱ्या गायकवाडाचं काय, त्यांना इंग्रजी कळणं तर शक्यच नाही, त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं आहे, त्यामुळे त्यांना माप, जिबा छाटा, काय छाटायचं ते छाटा. दुसरे आमचे अध्यक्ष आहे बीजेपीचे चंद्रशेखर बावनकुळे. आता ते बीजेपीचे अध्यक्ष आहे, त्यांच्या स्टेटमेंटची तर दखल घेतलीच पाहिजे. म्हणून म्हटलं यांचं प्रोफाईल चेक करावं, यांचं एज्युकेशन काय आहे. मी विकिपीडियावर पाहिलं, त्यामध्ये दिसलं की बावनकुळे सायन्स ग्रॅज्युएट करत असताना त्यांनी 1 वर्ष केलं, पूर्ण केलं नाही, अर्ध केलं नाही, पास झाले नाही, नापास झाले नाही, काहीच. अरे म्हटलं सायन्स शिकत होते हे, आणि माझ्या काळात, त्यांच्या काळात सायन्स तर इंग्रजी माध्यमातच शिकावं लागतं, आजही शिकावं लागतं. याचा अर्थ यांना इंग्रजी चांगलं येत होतं, तरी यांची कशी गफलत झाली. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की यांचं इंग्रजी जर चांगलं असतं तर यांनी BSc पार्ट 1 पूर्ण केलं असतं, मग पार्ट 2 केलं असतं, मग पार्ट 3 केलं असतं, BSc नंतर MSc केलं असतं, ऍडमिशन घेऊन गायब कसे झाले असते. म्हणजे याचा अर्थ यांचं इंग्रजी कच्चं आहे, त्यामुळे बावनकुळेंना हे इंग्रजी कळलं नाही, जरी बीजेपीचे अध्यक्ष असले तरी. तिसरे आणखी एक बोलले डॉक्टर अनिल बोंडे, हे आमचे मित्र अमरावतीचे खासदार आहेत. ते म्हणाले की राहुल गांधींची, श्याम मानवची, ज्ञानेश महाराजची जीभ कापा, नाही जाळा, कापा नाही, जाळा, कापू नका, जाळा. म्हटलं आपला दोस्त का असं बोलतोय बाबा, आता बीजेपीत झाला मग काय झालं. आता बीजेपीत अनेक माझे मित्र आहेत, नेते मंडळी मित्र आहेत, मी कोणाही बद्दल बोलत बसत नाही. बीजेपीचा आहे म्हणून बोलायचं त्याच्या विरुद्ध, आपल्या विरुद्ध आहे म्हणून बोलायचं, असं करत नाही करू. पण हे असं आपल्याविषयी बोलले जरा यांची का चौकशी. MD झालेलं आहे मला माहित होतं, तरी मी विकिपीडियात पाहिलं, त्यामध्ये फक्त MD म्हटलेलं आहे. मला डाऊट आला, हे आयुर्वेद मधले MD आहे की आपल्या ॲलोपॅथी मधले MD आहे. आयुर्वेदमध्ये कमी दर्जाचं असतं असं नाही आहे, पण त्यांचं इंग्रजी कच्चं असू शकतं. मी माझ्या अमरावती डॉक्टर मित्रांना फोन लावला, काय शामराव म्हणे तुम्ही कसं आहे, तुम्ही त्यांचे मित्र, चांगली ओळख तुमची, तुम्हाला माहित आहे ना त्यांनी MBBS केलं नंतर MD केलेला. बापरे, MBBS पण इंग्रजीत केलं, इंग्रजी माध्यम, MD पण इंग्रजी माध्यम, तरी यांना इंग्रजी नाही कळलं. मग मला डाऊट आला की यांच्या डिग्र्या खऱ्या आहेत का, कारण यांच्या नेत्याच्याच डिग्र्या खऱ्या आहेत. नेते म्हणजे उच्च नेते, सामान्य नेत्यांबद्दल बोलतो, उच्च नेते त्यांच्याच खऱ्या आहेत. आणि डिग्र्या खऱ्या असून सुद्धा यांना इंग्रजी कळत नाही, असं जर असेल तर हे ढकलू ढकलू कसे पास होऊ शकले होती. MBBS आणि MD, आम्हाला प्रश्न पडला. पण चौथं नाव ऐकून मात्र मी हादरून गेलो, आमचे देवेंद्र फडणवीस. त्यांना उत्तम इंग्रजी येते हे मला फर्स्ट हँड माहिती आहे. 2005 पासून त्यांच्यासोबत अनेकदा कायद्यासंबंधी मी 2013 पर्यंत चर्चा केलेली आहे. त्यांनी दिलेले अनेक इनपुट्स मी कायद्यामध्ये आणलेले आहेत. या माणसाला इंग्रजी चांगलं कळतं, LLB झालेला आहे, तरी मी विकिपीडियात पाहिलं. आणि विकिपीडियामध्ये पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या माणसाला केवळ LLB केलेलं नाहीये, दुसऱ्या आणखी डिग्री आहेत, ते मला माहित नव्हतं. आणि दुसऱ्या डिग्र्या म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. हे इंग्रजी माध्यमातच शिकावं लागतं. जर्मनीमधनं डिप्लोमा घेतलेला आहे, आणि हा जर्मनीतला डिप्लोमा त्यांनी घेतला याचा अर्थ इंग्रजी माध्यमातून घेतला असावा. म्हणजे यांना चांगलं इंग्रजी येत असून सुद्धा यांना इंग्रजी कसं नाही कळलं, असा मला प्रश्न पडला. काय इंग्रजी आहे ते. जॉर्ज टाउन येथे एका विद्यार्थ्यानं राहुल गांधींना प्रश्न विचारला की भारतामधलं हे रिझर्वेशन केव्हा तुम्ही संपवू शकणार आहात किंवा संपवणार आहात. त्यावर राहुल गांधी म्हणाले, कारण इंग्रजी त्यांचं चांगलं आहे, अमेरिकेमध्ये बोलता आहे, इंग्रजीत प्रश्न आलेला आहे, इंग्रजीत त्यांनी दिलेलं उत्तर आहे, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. आपण रिझर्वेशन काढून टाकण्याचा तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा भारत देश हा फेअर प्लेस बनेल. फेअर प्लेस ही फ्रेज ती आहे. पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. आणि भारत सध्या फेअर प्लेस नाहीये, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन काढून टाकता येत नाही, असं स्पष्ट राहुल गांधी बोलतो. राहुल गांधी रिझर्वेशन बद्दल केवळ आग्रही नाहीत,
तर ते म्हणतायत जातीगत गणना झाली पाहिजे. जेवढ्या जातीच्या लोकांची हिस्सेदारी असेल, जेवढी संख्या असेल तेवढी त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये हिस्सेदारी मिळाली पाहिजे. त्याकरता रिझर्वेशनचं जे सिलिंग आहे 50%, 52% ते आपण वाढवलं पाहिजे. त्याकरता त्यांनी सूचना केली, आवाहन केलं मोदींना की तुम्ही घटना दुरुस्ती आणा, हे सिलिंग 70% वाढवून घ्या. इंडिया आघाडी आणि काँग्रेस तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल या घटना दुरुस्ती करता. जो माणूस घटना दुरुस्ती आणून रिझर्वेशनचं सिलिंग वाढवण्याची मागणी करतो, आश्वासन देतो, जातीगत जनतेचा आग्रह धरतो, तुम्ही नाही केली तर आम्ही करू म्हणून जाहीररित्या सांगतो, तो माणूस कसा रिझर्वेशनला विरोध करेल? सगळी गफलत या लोकांची झाली असेल ती फेअर प्लेस या शब्दात. फेअर प्लेस याचा अर्थ आहे कॉलिन्स डिक्शनरीमध्ये, वेबस्टर डिक्शनरीमध्ये विदाउट डिस्क्रिमिनेशन. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आहे इक्वल अपॉर्च्युनिटीज. ज्या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळते, डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही, अशी अवस्था जेव्हा आपल्या भारतामध्ये तयार होईल तेव्हा भारत हा फेअर प्लेस देश बनेल. त्यावेळेस आपल्याला रिझर्वेशन रद्द करता येतील. पण सध्या भारत देश हा फेअर प्लेस नाहीये आणि म्हणून आपल्याला रिझर्वेशन रद्द करता येत नाही, असं स्पष्ट बोलणारे राहुल गांधी हे घटनेमधलंच तत्व बोलले. घटनाकारांनीच हे म्हणून ठेवलेलं आहे की सध्या सगळ्यांना समान संधी नाही, त्यामुळे रिझर्वेशनची गरज आहे. ज्यावेळेस सगळे इक्वल लेवलला येतील त्यावेळेस रिझर्वेशन ऑटोमॅटिक संपवता येतील. त्यामुळे त्यांनी घटनेमधलं मत मांडलंय. मग देवाभाऊंची गडबड का झाली? विकिपीडिया मधल्या एका गोष्टीकडे माझं लक्ष गेलं. देवाभाऊ सुरुवातीला शिकत होते ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. त्यांच्या वडिलांना इमर्जन्सीमध्ये अटक झाली, ते जेलमध्ये गेले. ज्यावेळेस मी जेलमध्ये गेलो त्यानंतर देवाभाऊंनी शाळा सोडली, इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडली आणि ते गुरुकुल मध्ये शिकायला गेले. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की या माणसाचं इंग्रजी कच्चं का राहिलं ते. कारण कॉन्व्हेंट सोडून ते गुरुकुल मध्ये गेले, नाही शिकता आलं आणि त्यामुळे त्यांना फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ नाही कळला. देवाभाऊंना माझी विनंती आहे की त्यांची मुलगी कदाचित कॉन्व्हेंट मध्ये शिकत असेल, तिच्या टीचरला बोलावून घ्या. या वाक्याचा वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. तो अर्थ कळल्यानंतर जाहीररित्या राहुल गांधींची महाराष्ट्रातली आणि देशातल्या जनतेची मी खोटं बोललो म्हणून माफी मागा. आणि हे जर त्यांनी नाही केलं तर आपण काय समजायचं? झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो या पंथातले ते शिरोमणी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला जाहीररित्या आवाहन करतो आहे की ही जी सांप्रदायिक मनोवृत्तीची, मनुवादी वृत्तीची खुनशी आणि भ्रष्ट माणसं आहेत, हे जे शेवटी बेटीचं सरकार आहे सध्याचं, असंवैधानिक इल्लिगल महाराष्ट्रामधलं सरकार आहे, ते घालवा. लोकशाहीची बूज राखणार, संविधानाची बूज राखणार, संविधानाची मूल्य रुजवण्याचं आश्वासन देणार, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणार महाविकास आघाडीचं सरकार आपण निवडून आणूया, एवढं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.